बीमारी आजादी के आंदोलन की कोख से पैदा हुआ, विदेशी ताकतों के खिलाफ बिगुल बजाने के लिए पैदा हुआ और 75 साल के बाद भी वो आज भी अपने उस काम को जारी रखे हुए हैं। नमस्कार. पुढारीच्या आरोग्य संवाद या कार्यक्रमात विशेष करारात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनाने सगळं जग व्यापलेलं आहे, अख्ख्या विश्वात थैमान घातलेलं आहे. कोरोना कधी होतो, त्याचं वर्तन भविष्यात कसं असणार आहे, त्याच्या बाबतीत कोणालाही अजून ठोस पुरावे माहिती नाहीये. कोरोना कधी थांबणार, कोरोनाचा प्रादुर्भाव कसा वाढतोय, त्याच्यावरती आळा कसा घालणार, ह्या कोणाचीच उत्तरं कोणाकडे नाहीये. रुग्णसंख्या वाढते, त्याच्यावरती डॉक्टर आमचे उपचार करतात आहे, रुग्णांना बरे करतात आहे, परंतु ज्या संख्येने रुग्ण बरे होतात आहे त्या संख्येने नवीन रुग्णांची वाढ होते आहे. ही वाढ का होते आहे, कशामुळे होते आहे, याला जबाबदार कोण, याची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे. टाळेबंदी फक्त एक उत्तर असणार आहे का? टाळेबंदी करून हे सगळे प्रश्न निर्माण होणार आहेत का? मग जर ह्या आजाराला पायबंद घालायचा असेल तर कुठलं औषध उपलब्ध होणार आहे का, कुठली लस उपलब्ध होणार आहे का? ही सर्वसामान्यांना पडलेले प्रश्न, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुढारीने खास या आरोग्य संवादाचं आयोजन केलेलं आहे. आरोग्य संवाद म्हटला की आपल्याला फक्त डॉक्टर, रुग्णांवरती उपचार करणारे डॉक्टर आठवतात, की जो आपल्या सर्वसामान्य ढोबळमानाने माहिती असतो की जो आपल्याला औषध उपचार करतो, औषध घेतले की आपण बरे होतो. मात्र ह्या पलीकडे बिहाइंड द सीन, पडद्याच्या मागचे काही मोठे संशोधक, त्यांना डॉक्टरेट, त्यांनी त्याच्या विषयात पदवी मिळवलेली आहे, मात्र आपण त्या विषयाचं संशोधन करणं आणि त्या संशोधनातून एखादी लस निर्माण करणं किंवा त्याचे प्रोटोकॉल सेट करणं हा एक मोठा अभ्यास असतो. सर्वसामान्यांना ह्यांना फारसं काही घेणं देणं नसतं. औषध आलं, औषध घेतलं, पण हे औषध शोधतोय कोण,
ही लस कशा पद्धतीने विकसित होणार आहे आणि लस येणार तर कधी येणार आहे, या सर्व सामान्यांची उत्तरं पहिल्यांदाच मराठी विश्वामध्ये पहिल्यांदाच संशोधकांना आपल्या समोर आणण्याचं काम पुढारी दैनिकाने केलेलं आहे. आणि याकरता मी खास आपल्या आजचे जे एस्टीम गेस्ट आहेत त्यांचे मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. डॉक्टर शेखर मांडे आहेत. डॉक्टर शेखर मांडेंबद्दल सांगायचं झालं तर नवी दिल्लीत मुख्यालयात काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे ते महासंचालक आहेत. प्रथिनांची रचना आणि कार्य, प्रथिनांच्या संरचना विश्लेषणाच्या अंगाने सूक्ष्म जंतू, क्षयाचे जीवशास्त्र अशा अनेक विषयात त्यांचे संशोधन ज्ञान सखोल आहे. मॉलिक्युलर बायोफिजिक्स या विषयात त्यांनी डॉक्टरेट संपादन केले आहे. अमेरिका, नेदरलँड मधील नामांकित विद्यापीठातून सिनियर फेलो म्हणून त्यांनी कार्यही केले आहे. आता ही त्यांची सगळी माहिती ऐकल्यावर तुम्हाला असं वाटेल हे फार वरवरचं जाते, आम्हाला काही कळत नाहीये. तर घाबरू नका, या सर्वांची उत्तरं तुमच्या बोलीभाषेत डॉक्टर मांडे देणार आहेत. त्यांच्यासोबत आणखीन एक आहेत डॉक्टर अत्या कपले मॅडम. डॉक्टर अत्या कपलेंचं जर इंट्रोडक्शन तुम्हाला सांगायचं झालं तर भारतातील या एक विख्यात पर्यावरण विषयक जनुक तज्ज्ञ आहेत. जगातील महिला वैज्ञानिक संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आणि समन्वयिका आहेत. 2019चा कुंभमेळा तुम्हाला आठवत असेलच. 2019च्या कुंभमेळ्यात गंगेच्या शुद्धीच्या पाण्यामध्ये त्यांच्या प्रकल्पात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्याचं कचऱ्यामुळे होणारं प्रदूषण, उद्भवणाऱ्या समस्या यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मायक्रो ऑर्गॅनिझमचे सखोल अध्ययन त्यांनी केले आहे. 2000 मध्ये त्यांना अखिल भारतीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ संघटनेतर्फे दिला जाणारा यंग सायंटिस्ट पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. अशी मोठी मंडळी आज आपल्या बरोबर आहे. आपल्या हा वेबिनार 4 दिवस चालणार आहे. तुम्हाला हवे असणारे सगळे उपचार करणारे डॉक्टर तुम्हाला पुढच्या येत्या 2-3 दिवसात भेटतीलच, परंतु संशोधक काय म्हणतात त्यांची भूमिका काय हे फार गरजेचं आहे. आपल्यासोबत पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉक्टर योगेश जाधव सुद्धा आहेत. त्यांचंही सुद्धा मी या कार्यक्रमात स्वागत करतो. आणि हा वेबिनार सर आणि मॅडम आम्हाला बोली भाषेत, लोकांना जी भाषा कळते त्या भाषेत आम्हाला तुमच्याकडे उत्तर अपेक्षित आहे. कारण डॉक्टर म्हटलं की ते मेडिकल जार्गन असतं आणि मग ती भाषा आम्हाला कळत नाही. म्हणून पुढारीने हा खास पुढाकार घेतलाय. आणि डॉक्टर दिनाच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरता खास 2 संशोधकांना आगमन केलेलं आहे. म्हणजे खरं तर त्यांना डॉक्टर घेता आले असते, पण संशोधकांची भूमिका आज फार महत्वाची आहे. अख्ख्या जगाचं, भारताचं, महाराष्ट्राचं, मुंबई शहराचं लक्ष आज ही संशोधनाकडे लागलेलं आहे. कारण त्याच्या बाबतीत कुणालाच काही माहिती नाहीये. म्हणून मी प्रथम आमचे पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक आहेत त्यांना विनंती करतो की 2 मिनिटं त्यांनी ह्या कार्यक्रमाशी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्हॉइस जाधव साहेब तुम्हाला अनम्यूट करावं लागेल. येस. हॅलो, नमस्ते. डॉक्टर्स डेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. करोना महामारीमध्ये आपला जीव धोक्यात घालून कार्यरत असलेले, काम करत असलेले सर्वच डॉक्टर्स यांना मनापासून सलाम. या सर्वांची जिद्द, त्याग, समर्पण म्हणजे राष्ट्रीय कार्याचं आदर्श उदाहरणच आहे. पुढारी आरोग्य संवाद या वेबिनार मध्ये आज भाग घेत असलेले, इथं उपस्थित असलेले तज्ञ डॉक्टर शेखर मांडे तसेच त्यांचे सहकारी डॉक्टर अत्या कल्पे यांचे स्वागत मी पुढारी परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. आज नुसतं भारतासमोरच नाही तर संपूर्ण जगासमोर जर सर्वाधिक मोठा प्रश्न जर कोणता असेल तर तो एकच, लस कधी येणार. आणि नेमकं याच विषयावरती रिसर्च कसं चालू आहे, कुठेपर्यंत आलेलं आहे, वॅक्सिन कधीपर्यंत याची शक्यता आहे, अशा वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तर द्यायला, आपल्याला मार्गदर्शन करायला, आपल्याला माहिती द्यायला आज डॉक्टर साहेब, डॉक्टर मांडे साहेब आलेले आहेत आणि त्यांचे सहकारी आले आहेत. मी त्यांचे आभार मानतो या वेबिनारला आल्याबद्दल. आणि जगातील सर्वच डॉक्टर्सना लवकरात लवकर या कोरोनावरती कोरोनाची लस शोधण्यामध्ये त्यांना यश मिळावं अशा शुभेच्छा देखील देतो. संतोष. धन्यवाद योगेशजी, धन्यवाद. आता आपण थेट मुख्य मुद्द्याला, विषयाला हात घालणार आहोत. मी आकडेवारी जाणार नाही, किती रुग्णसंख्या झाली, किती मृत्यू पावले याची आकडेवारी पदोपदी सगळ्यांना माहिती आहे. ते आकडे ऐकण्याचा कंटाळा आलाय की आज एवढी रुग्णसंख्या वाढली, एवढे मृत्यू वाढले. आज आम्हाला हे काहीच नकोय.
याची माहिती देण्याचे स्रोत एवढे आलेले आहेत की दिसती माहिती आदळ आपटत असते. कोणती माहिती चुकीची, कोणती बरोबर, याच्यावरती वेगळं दुमत आहे, याच्यावरती वेगळी चर्चा होऊ शकते. आज थेट आपण विषयाला हात घालूया. आपल्यासोबत डॉक्टर शेखर मांडे आहेत, संशोधक आहेत. लस कशी येणार, कोणते औषध कधी येणार, यावरती त्यांना आधी थेट मी मनोगत करण्याची विनंती करतोय. आणि थेट तुमच्या मनातले प्रश्न, लोकांनी विचारलेले प्रश्न जे आमच्याकडे आलेले आहेत, ते प्रश्न थेट मी मांडे सरांना विचारणार आहे. आणि त्यांचं झाल्यानंतर कपले मॅडम आपल्या सोबत आहेतच. तर मी मांडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. संतोषजी, योगेशजी, खूप धन्यवाद मला इथे बोलवण्याबद्दल. आणि सर्वप्रथम मी पुढारीचे हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही एवढा महत्वाचा विषय सगळ्या आपल्या श्रोत्यांच्या समोर आणला आहे. आणि बहुतेक श्रोत्यांना आपण फेसबुकच्या मार्फत सुद्धा त्यांना आज संधी मिळणार आहे आपण जे काही बोलणार आहोत त्याच्याबद्दल. याच्या व्यतिरिक्त सर्व श्रोत्यांतर्फे आपण जगातील सर्व डॉक्टर मंडळींना आज हार्दिक शुभेच्छा देऊया. ते खूपच महत्वाचं काम करतायत आजकाल सगळीकडे. आणि त्यांच्या व्यतिरिक्त जग खूप वेगळं झालं असतं. आपल्या सर्वांतर्फे जे सगळे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकरता आज डॉक्टर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी थोडं करोनाबद्दल बोलू इच्छितो 5 मिनिटं. की करोना हा विषय जो आहे, म्हणजे की करोना व्हायरस जी आपल्या समोर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आली चीन देशामध्ये, की जिथे चीननी रिपोर्ट केलं की क्लस्टर ऑफ न्यूमोनिया सिम्पटम्स, की काही लोकांना न्यूमोनिया झालेला असं वाटतंय म्हणून त्यांनी WHO ला कळवलं. मग WHOचं जे पथ आहे ते चीनमध्ये गेलं, वुहानमध्ये. आणि जवळजवळ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांना शोधून काढता आलं की एक नवीन प्रकारची व्हायरस आहे, नवीन प्रकारचा विषाणू आहे जो आपल्या समोर आलेला आहे. त्याला त्यांनी SARS-CoV-2 म्हटलं, कारण सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरस 2 याच्याकरता की 1 जो आहे तो 2003-2004 मध्ये ऑलरेडी आपल्या समोर येऊन गेला होता. पण ही महामारी जी समोर आली आहे ती तेव्हा कोणाला कल्पना नाही आली की एवढं मोठं संकट आपल्या समोर उभं राहणार आहे. जरी आपल्याला अंदाज होता पण आपल्याला वाटलं नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या समोर येणार आहे. तर आमची लोकांची जी संस्था आहे ज्याला आपण CSIR म्हणतो, आम्ही लोकांनी याच्यावर विचार मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू केला होता. WHO याला ग्लोबल पॅन्डेमिक म्हणायच्या आधी, की जर आपल्या समोर जसं संकट उभं राहिलं तर आपली याच्यामध्ये काय भूमिका असेल. आणि ती भूमिका आपल्याला निभवायला आम्ही लोकांनी 5 मुख्य कामांवर काम सुरू केलं. पहिलं काम म्हणजे सर्व्हेलन्स, डिजिटल सर्व्हेलन्स, मॉलिक्युलर सर्व्हेलन्स. दुसरं काम म्हणजे डायग्नॉस्टिक्स. आपल्याला माहिती आहे की RT-PCR हा एक खूप महत्वाचा डायग्नॉस्टिक्सचा मुद्दा आहे, पण RT-PCR थोडं महाग आहे आणि त्याला करायला वेळ लागतो. म्हणून आमची इच्छा होती की आपण लवकरात लवकर काही एखादी नवीन मेथड करू शकतो का. तिसरं काम मी सुरू केलं ते म्हणजे की लस, औषध नवीन आपण शोधून काढू शकतो का. चौथं म्हणजे की महामारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर येणार आहे, जर असं असेल आहे तर आपल्याला सगळ्या आपल्या रुग्णालयांमध्ये नवीन इक्विपमेंट्स वगैरे लागणार आहेत, की जसं की आपण व्हेंटिलेटर्स म्हणतो वगैरे, त्याच्यावर पण आम्ही काम सुरू केलं, PPEs व्हेंटिलेटर्सवर. आणि 5वं आम्ही सप्लाय चेन्सवर सुरू केलं. तर याच्यामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी प्रगती मिळालेली आहे. जसं की 2 डायग्नोस्टिक्स टेस्ट आम्ही लोकांच्या समोर आणले आहेत. एकाला आपण फेलुदा म्हणतो आणि एकाला आपण RT लॅम्प म्हणतो. फेलुदा जी आहे ते टाटा सन्स आपल्याला मार्केटमध्ये घेऊन येणार आहेत. आज उद्यामध्ये ते रेग्युलेटरकडे जाऊन त्यांना जर परमिशन मिळाली तर ती RT-PCR पेक्षा कमीत कमी 1/3 प्राइसला मिळेल, म्हणजे 1/3 प्राइसला मिळेल. आणि अर्ध्या तुलना करत त्या दोघांची तुलना करून सांगा ना. काय म्हटलं? तर तुलना करून सांगा ना, त्या तुलना. हो, तर RT-PCR जी आहे ते आपल्याला आजच्या दिवशी जवळजवळ 2,500 रुपयामध्ये आपल्याला RT-PCR करावी लागते. आणि RT-PCR टेस्ट आपल्याला मिळायला जवळजवळ 11-12 तास लागतात. याच्या तुलनेत आपण जी फेलुदा केली आहे ती आपल्याला 500 रुपयात करता येईल. आणि त्याचा निर्णय आपल्या समोर अर्धा पाऊण तासात आपल्याला मिळेल. तर दोन्ही प्रकारे ही खूप चांगली आहे. तशीच RT लॅम्प पण आहे, त्याचं पण तशीच त्याच तुलनेमध्ये तशी आहे. औषधांमध्ये काय की नवीन औषध किंवा नवीन लस शोधायची असेल त्याची प्रक्रिया खूप लांब आहे. म्हणजे कोणते नवीन औषध शोधायचं असेल त्याला कमीत कमी 8 ते 10 वर्ष लागतात. आणि आपल्याजवळ एवढा वेळ नाहीये. लसीला सुद्धा कमीत कमी 4-5 वर्ष लागतात, आपल्याजवळ एवढा वेळ नाहीये. म्हणून आम्ही लोकांनी ठरवलं की आपण रिपर्पजिंग जी औषध आहेत ती बघूया. आणि रिपर्पजिंगचा अर्थ असा की एखादं औषध आपण दुसऱ्या कोणत्या रोगाकरता वापरत असू तर ते औषध या रोगाकरता पण वापरता येईल का, हा प्रश्न आपल्याला विचारायचा. जसं हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आहे, ते आपण मलेरिया करता वापरतो, ते आपण ह्याच्याकरता वापरू शकतो, तर आपल्याला उत्तर मिळू शकेल का चांगलं.
असे आम्ही बरेच रिपर्पजिंग ड्रग शोधून म्हणजे आमच्या प्रायोरिटीमध्ये आणले आणि त्यांच्यावर आम्ही क्लिनिकल ट्रायल सुरू केले. तर आजच्या दिवशी आपल्या 5 का 7 क्लिनिकल ट्रायल्स चालले आहेत आणि येत्या 10 दिवसात अजून 8-10 ट्रायल्स आपल्या समोर येणार आहेत CSRच्या मार्फत. जसे फॅव्हिपिराव्हिर आहे, अर्बिडॉल आहे, एका वनस्पतीचा एक्स्ट्रॅक्ट आहे ज्याला आपण ACQH म्हणतो. तसे आयुर्वेदिक काही मेडिसिन्स आहेत, पण ते पण त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू केले आहेत. असे आपण 5-7 क्लिनिकल ट्रायल्स सुरू केले आहेत आणि त्यांचं रिझल्ट आपल्या समोर यायला अजून 1-2 महिने तरी लागतील असा अंदाज आहे. तर एवढं. आणि हॉस्पिटल इक्विपमेंटमध्ये पण आपण बरंच काम केलंय. PPEs वगैरे आज मार्केटमध्ये आम्ही तयार केलेले PPEs भरपूर आलेले आहेत. मुंबईला जसं जसलोक हॉस्पिटल आमच्याकडनं PPE विकत घेत आहेत आणि ते जवळजवळ आम्ही दिवसाला 30 ते 50 हजार बनवतो. बंगलोरमध्ये एक कंपनी ती दिवसाला 50 हजार एक बनवते आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत ते. म्हणजे असं CSR जसं म्हणजे त्याला 360 डिग्री व्ह्यू म्हणतो इंग्लिशमध्ये, की पूर्ण सविस्तर काम सगळ्या विषयांवर एकत्र करून, कारण आमच्या 37 प्रयोगशाळा आहेत देशभर आणि प्रत्येक प्रयोगशाळा वेगवेगळ्या विषयावर काम करते. फक्त बायोमेडिकलच नाही तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन अशा आमच्या बऱ्याचशा प्रयोगशाळा आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्या लोकांनी पूर्ण त्याचा सविस्तर हे अभ्यास करून ते काम जे सुरू केलं आणि त्याचा आज आपल्याला थोडं उपाय आपल्यासमोर थोडे उभरून आले आहेत. पण लस आणि औषध जो आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे, ते याला अजून काही दिवस ते लागतील असा अंदाज आहे. एवढंच माझ्या मार्फत मला बोलायचं होतं. संतोषजी, तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला खूप आवडेल प्रश्नाची उत्तर द्यायला. सर प्रथम धन्यवाद. आम्हाला खरं तर तुमच्याकडनं खुश खबर हवी होती की तुम्ही एक आम्हाला टार्गेट किंवा डेडलाईन द्याल की 2 महिन्यात किंवा 1 महिन्यात काहीतरी नवीन औषध किंवा लस येत आहे. पण त्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की 1-2 महिन्यात येतच आहे. तर आम्ही फार उत्साही आहोत की त्या दृष्टीने आपल्याकडे उपाययोजना होतात आहे. सर दुसरा मुद्दा असा तुम्ही म्हणाल की तुम्ही PPE किट्स आणले. म्हणजे आज आपल्याकडे एक काळ होता की आपल्याकडे PPE किट्स बनवणाऱ्या फार कमी कंपन्या होत्या. आज आपलं उत्पादन क्षमता वाढली. आज आपण निर्यात करू शकतो इतकं PPE किट आपल्याकडे आलेलं आहे. पण त्या PPE किट मध्ये सुद्धा किती GSMचं PPE किट असावं, 90चं असावं, 80चं असावं की 70चं असावं, याच्यामध्ये खूप दुमत आहेत. अनेक डॉक्टर तक्रारी करतात की आम्ही ते PPE किट घातल्यानंतर आम्हाला सफोकेशन होतंय, बोलता येत नाहीये. काही डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्या किटमुळे आम्हाला त्रास होईल की काय अशी भीती वाटते. तर ह्याच्या म्हणण्यात कितपत तथ्य आहे? दुसरा पहिला प्रश्न एक. आणि दुसरा की तुमच्याप्रमाणेच मुंबई पोर्ट ट्रस्ट जी भारतीय नौदल गोदी आहे, त्यांनी रक्षक नावाचं एक PPE किट मध्ये बनवलं होतं. त्याचं पुढे काय झालं हे माझ्या लक्षात नाही आलं. पण हे PPE किटचा जर विषय असेल तर तो कशा पद्धतीने तुम्ही हँडल करताय? म्हणजे काय असावं असं तुम्हाला वाटतंय गरज PPE किट मध्ये? तसं असं आहे की PPEचे जे सगळे स्टँडर्ड्स आहेत ते आपल्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत ICMRच्या मार्फत त्या ठरवतात की कोणत्या स्टँडर्डचं PPE असावं. तुम्ही जसं म्हटलं की 70, 80, 90 जे आहे ते ठरवतात आणि त्यांचा मुख्य उद्देश हा असतो की जो माणूस रोग्यांशी डायरेक्टली जाऊन त्यांचा संबंध येणार आहे, जसे आपले हेल्थ केअर वर्कर्स, डॉक्टर्स वगैरे, आपलं कर्तव्य आहे की त्या लोकांना जेवढं आपण प्रोटेक्ट करू शकू तेवढं आपण करावं. त्यामुळे ते लोक ठरवतात काय ते. बाकी जे लोक आहेत जे हॉस्पिटलला क्लीन करतात किंवा बाकी लोक आहेत जे तिथे त्यांना आणून सामान देतात हॉस्पिटलमध्ये वगैरे, त्या लोकांना शक्य आहे की एवढं स्ट्रिंजंट नाही करावं लागत. पण ते आपण रेग्युलेटर्स आहेत त्यांच्यावर सोडूया हा मुद्दा. आणि रेग्युलेटर्स आम्हाला जे सांगतात की आम्हाला ह्या क्वालिटीचे PPEs हवेत, त्याप्रमाणे आम्ही संशोधन करून मग तसे आम्ही बनवतो. दुसरा एक मुद्दा होता की हलक्या स्वरूपात व्हेंटिलेटर येणार, म्हणजे 2 ते 3 किलोग्रॅमचे व्हेंटिलेटर येणं अपेक्षित होतं अशी चर्चा होती. किंवा पोर्टेबल व्हेंटिलेटर येतील किंवा कमी महागडे नसतात ते कमी खर्चात येतील अशा व्हेंटिलेटरची मध्ये चर्चा होती. काही दिवसापूर्वी मी हा प्रश्न तुमच्याशी थेट निगडीत नसला तरी घटना मी तुम्हाला अधोरेखित करू इच्छितो. जे रुग्णालय आमच्या इथे मुंबईमध्ये आहे, त्या जे रुग्णालयाला 81 व्हेंटिलेटर एका कंपनीने डोनेट केले होते. पण ते 81 व्हेंटिलेटर खराब असल्याची तक्रार तिथल्या डॉक्टरांनी केली. खरं तर हे डोनेशन होतं, त्याच्याबद्दल काही खर्च झाला नाही शासनाचा. पण अशा पद्धतीचे म्हणजे कुचकामी असं थेट म्हणता येईल मला, असे व्हेंटिलेटर बाजारात येत असताना त्याच्यावरती तुमचा कुठे कंट्रोल असतो किंवा तुम्ही ह्याच्यावरती काही निगराणी लक्ष आणू शकता की अशा म्हणजे व्हेंटिलेटर येतातच कसे मार्केटमध्ये? अगदी बरोबर, तुम्ही जो मुद्दा समोर मांडलाय खूपच बरोबर आहे, अगदी योग्य मुद्दा आहे. की आज मी जसं म्हटलं की आपलं कर्तव्य आहे की डॉक्टर्स आणि हेल्थ केअर वर्कर्सना जेवढं प्रोटेक्शन आपण देऊ शकू तेवढं आपण आपल्या बाजूने द्यावं. आणि प्लस पेशंटचं लाईफ आपल्याकरता खूप महत्वाचं आहे की त्यांना आपण जितक्या लोकांना वाचवू शकू तितक्या लोकांना आपण वाचवावं. याच्याकरता सगळे रेग्युलेटर्स जे आहेत त्यांचे स्टँडर्ड्स खूप ठरलेले आहेत. पण कंपनीचे जे क्वालिटी कंट्रोल जो आहे तो जर कधी तुटला इकडे तिकडे तर त्याच्यामुळे अशा अनफॉर्च्युनेट गोष्टी आपल्यासमोर येऊ शकतात. आणि याचं कर्तव्य जे आहे ते एकतर कंपनीकडे आहे
किंवा मग ज्या लोकांनी त्याचं डिझाईन केलं त्यांच्याकडे आहे, किंवा ऑफकोर्स मग जो रेग्युलेटर त्याच्याकडे आहे, तिघा लोकांकडेच असतं. तर आम्ही काय करतो, सीएसआर मध्ये आम्ही काय केलं की आम्ही जे पीपीएस तयार केले, जसे की आपण क्लोदिंग केलं तयार, आणि आम्ही ती टेक्नॉलॉजी दिली एक बंगलोरची कंपनी आहे MFL म्हणून त्यांना. पण MFLचं क्वालिटी कंट्रोल जे आहे प्रत्येक काही हजारांमध्ये वगैरे, ते आम्ही स्वतः टेस्ट करतो आमच्या लॅबमध्ये, की तुम्ही क्वालिटी बरोबर देत आहात की नाही देत आहात सगळ्या रुग्णालयांमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त रेग्युलेटर्सला पण आम्ही सांगतो की प्रत्येक काही हजारांमध्ये तुम्ही पण ते बघा की ते बरोबर देत आहोत की नाही आहोत. त्याच्यामुळे मग काय होतं की क्वालिटी कंट्रोल जर 2-3 टप्प्यांमध्ये आपल्या समोर आला, तर मग आपण त्या लोकांना देत आहोत त्याच्यामध्ये एवढा तोटा होणार नाही. पण तुम्ही जे म्हणतात अगदी बरोबर आहे की क्वालिटी कंट्रोल असणं अत्यावश्यक आहे, आणि ते आपण सगळ्या लोकांनी त्याच्यावर जरूर लक्ष द्यावं. सर तुम्ही नंतर असं म्हणा की रिपर्पजिंग ऑफ ड्रग्स, सध्या आपल्याकडे कुठलंही ठोस औषध नाहीये. म्हणजे जर तुम्ही फॅबी फ्लू पासून, रेमडेसिवीर पासून, डेक्सामेथोसोन पासून, पेनिफ्लिडोसोन पासून, ते SCQ पासून, ते डॉक्सी पासून, ही सगळी औषधं एक्झिस्टेड आहेत. ह्या औषधांचा वापर ऑलरेडी दुसऱ्या आजारांमध्ये होतोय, आणि तीच औषधं आपण पुन्हा याच्यामध्ये वापरून बघतोय आणि त्याचे आपल्याला काही फायदे मिळतात म्हणून त्यामध्ये वापरतोय. मात्र अशा स्वरूपाचं एखादं औषध किंवा वॅक्सिन यायचा असा माझा थेट प्रश्न तुम्हाला असेल, तर किती काळ या जनतेला, आपल्या देशातील जनतेला वाट पाहावी लागेल असं तुमचं मत? तर त्याचं असं आहे की तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की रेमडेसिवीर आणि फॅव्हिपिरावीर या 2 औषधांना आपल्या ड्रग कंट्रोलरनी रिस्ट्रिक्टेड इमर्जन्सी यूज करता परमिशन दिलेली आहे या 2 औषधांना. त्याच्या व्यतिरिक्त आपल्यासमोर काही रिझल्ट आले आहेत परदेशामधनं की डेक्सामेथाझोन जे आहे ते जे लोक व्हेंटिलेटरवर जातात त्याच्यापैकी 30% लोकांना ते लोक मरण्याची संख्या कमी होते. ही खूप चांगली खबर आहे आपल्यासमोर. पण फक्त जे लोक क्रिटिकली इल आहेत त्यांच्या करता येते. जे लोक क्रिटिकली इल नाही आहेत, जे लोक अजून व्हेंटिलेटरवर गेले नाही आहेत, त्यांच्यावर काही एवढा इफेक्ट होत नाही. पण आपला उद्देश असा आहे की जे लोक व्हेंटिलेटरवर पण गेले नाही आहेत त्यांना पण आपण वाचवावं, की त्या लोकांनी व्हेंटिलेटर पण आणि त्यांच्यावर पाळी येऊ नये हे वाचवावं. म्हणून सगळे क्लिनिकल ट्रायल्स चालले आहेत, आणि आपण आपल्या बाजूने पॉझिटिव्ह असावं की लवकरात लवकर आपल्यासमोर रिझल्ट येतील. पण असं आहे की या क्लिनिकल ट्रायल्स जे आहेत त्या 200, 300, 400, 2000 इतक्या लोकांवर होतात, आणि त्याच्यामध्ये ब्लाइंडेड पण असं की ज्या लोकांना डॉक्टर ज्या माणसाला औषध देतो त्या डॉक्टरला माहित नसतं की आपण खरोखरचं औषध देतोय की आपण प्लेसिबो देतोय. बरोबर आहे. त्यामुळे या ट्रायल्सला वेळ लागतो, तर तेवढा आपण थोडा धीर धरावा. पण मला वाटतं की अजून 2-3 महिन्यामध्ये आपल्यासमोर काही रिझल्ट यायला लागतील आहेत, आणि अशी आशा करूया की ऍटलिस्ट आपल्यासमोर एखादं औषध या सगळ्या ट्रायल्स मधून आपल्यासमोर येईल त्या येत्या 2-3 महिन्यात. सर अनेक वेळा चर्चा होते की करोनाबद्दल औषध द्यायचं म्हटलं किंवा नवीन औषध आणायचं म्हटलं की लोक प्रतिकार शक्ती वाढवणारं औषध आणतात. माझं हे मत आहे की करोनावरती उपचार थेट करणारं औषध आपल्याला आणायचं आहे की प्रतिकार शक्ती वाढवणारं आपल्याला औषध आणायचं आहे, याच्यामध्ये थोडीशी गल्लत होते. म्हणजे नागरिकांची तर होतेच आहे, परंतु डॉक्टरांना थेट असं सांगता येत नाही. जर प्रतिकार शक्तीच वाढवायची तर विविध फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी एक्झिस्टेड आहे. अगदी बरोबर म्हटलं तुम्ही. मला तेच विचार की नेमकं औषध कशावर येणं अपेक्षित आहे? प्रतिकार शक्ती वाढवणार येणं अपेक्षित आहे की थेट करोनावरती उपचार करणार औषध येणं अपेक्षित आहे? त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची वेगवेगळी औषधं असू शकतात. तर एक तर प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या बद्दल आपण गोष्ट केली, तर आमच्या लोकांची एक ट्रायल चालली आहे, ते आपण MW म्हणतो. MW मायक्रोबॅक्टेरियम डब्ल्यू वरती. बरोबर, मायक्रोबॅक्टेरियम डब्ल्यू. आणि ते ग्रॅम निगेटिव्ह सेप्सिसवर ऑलरेडी आपण दाखवलेलं आहे की त्याचं काम होतं म्हणून चांगला फायदा होतो, आणि त्याची आपण ट्रायल करत आहोत. त्याचप्रमाणे आपण म्हटलं की फॅव्हिपिरावीर वगैरे तुम्हाला सांगितलं, अर्बिडॉल, ते मायक्रोबॅक्टेरियम डब्ल्यू बद्दल थोडंसं पुढे सांगा ना मला. त्याच्या पुढे काय झालंय? ट्रायल चालू आहे म्हणजे पुढे काय झालंय? MW ट्रायल चालली आहे. ती सध्याची ट्रायल जी 40 पेशंट्स आपण करत आहोत 3 वेगवेगळ्या ठिकाणी, PGI चंदीगड, एम्स दिल्ली आणि एम्स भोपाळमध्ये. आणि त्या ट्रायलचे रिझल्ट अपेक्षित आहेत येत्या 8-10 दिवसात. हे रिझल्ट आपल्या समोर आले, आणि ते रिझल्ट जर खरोखर चांगले असतील तर आपण ड्रग कंट्रोल जनरल इंडियाला म्हणू ताबडतोब की आम्हाला परमिशन द्या की हे आपण 200-300 लोकांवर करूया म्हणून. जास्ती हे औषध लेप्रोसीवर आपण वापरतो सध्या. बरोबर आहे, लेप्रोसीवर पण वापरतो आणि ग्रॅम निगेटिव्ह सेप्सिसवर पण वापरतो आपण. त्यामुळे आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढवते जसं तुम्ही म्हणाल तसं. त्यामुळे हे दुसऱ्या प्रकारचं औषध आहे जे व्हायरसला मारतं, विषाणू. जे रेमडेसिवीर आहे किंवा फॅव्हिपिरावीर ते व्हायरसला अटॅक करून त्याला मारतं. आणि तिसऱ्या प्रकारचं औषध आहे ते म्हणजे की आपण हे म्हणतो की जसे स्टेरॉइड्स वगैरे आहेत, जर आपण डेक्सामेथाझोन जे ते स्टेरॉइड, कॉर्टिकोस्टेरॉइड आहे, तर ते आपल्या बॉडीला म्हणजे की थोडं मदत करतं
की सायटोकाईन स्टॉर्म जो बॉडीमध्ये शेवटी आपल्याला जो दिसतो त्याला कमी करण्यामध्ये त्याचा थोडा फायदा होतो. म्हणजे 2-3 वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायल्स चालले आहेत आणि आपण आशा करूया की एखादं औषध येत्या 2-3 महिन्यात आपल्याला उपलब्ध होईल. सर मी जर चुकत नसेल तर डेक्सामेथासोन जे औषध आहे ते आपल्या ग्रामीण भागात पण सहजपणे उपलब्ध आहे सध्या. आणि जो काही प्रोटोकॉल सेट केला गेला महाराष्ट्रामध्ये, मी प्रामुख्याने जे आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रोटोकॉल सेट केला गेला त्याच्यामध्ये डेक्सामेथासोन द्यावं असं डे 1 पासून प्रोटोकॉल मध्ये सेट केले गेले. मी डॉक्टर अविनाश सुपेंशी या विषयावरती बोलत होतो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं. तर डेक्सामेथासोन आपल्याकडे पूर्वी 30-40 वर्षापासून आपल्याकडे अवेलेबल आहे आणि फक्त केवळ ऑक्सफर्डने त्या औषधाचा वापर करून त्याचा स्टडी केला आणि तो जाहीर केला म्हणून त्यांचं टॉमटॉम केलं जात आहे. म्हणजे तमिळनाडूमध्ये माझे काही डॉक्टर मित्र त्यांच्याशी बोललो, म्हटलं आपल्याकडे पूर्वावर वापरत आलोय, त्यांनी एवढंच केलं फक्त की त्याच्यावर स्टडी कंडक्ट केला आणि तो स्टडी जाहीर केला. हा त्यांचा फक्त धाडस, हे त्यांनी धाडस केलं म्हणाले. अगदी बरोबर आहे. आपल्याकडे डॉक्टर्स भरपूर वापरत आले डेक्सामेथासोन, कळत नकळत जे म्हणतो आपण. कारण एखादा पेशंट खूप सिरियस असेल आणि आता आपल्याला वाटतं की या पेशंटची अवस्था अगदी खूप गंभीर आहे, ती जाईल का राहील आपल्याला माहिती नाहीये, तेव्हा डॉक्टर्सना आपण काय म्हणतो की पूर्ण हक्क असतो की डॉक्टरला जे वाटेल की औषध दिलं तर पेशंट वाचू शकतो, ते डॉक्टरला आपण तो तेवढा हक्क असतो देण्याचा. आणि स्टेरॉइड्स किंवा लॅसिक वगैरे जे ते डॉक्टर्स रुटीनली देतात पेशंटना अशा वेळी, आणि त्यामुळे कॉर्टिकोस्टेरॉइड असल्यामुळे डेक्सामेथासोन आपल्याकडे बऱ्याच रुग्णालयांमध्ये दिल्या जात होतं. तुम्ही जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे. बाहेरच्या लोकांनी जे केलं ते स्टडी केली अशी, आणि डेक्सामेथासोन खरोखर चांगलं निघालंय, पण ते क्रिटिकली इल पेशंटवर. आणि सामान्य जनतेने अजिबात डेक्सामेथासोन स्वतःहून घ्यायची चूक करू नये. डेक्सामेथासोन जे डॉक्टरनी सांगितलं तरच घ्यावं, पण डॉक्टर पण जेव्हा सांगेल जेव्हा पेशंट अत्यंत गंभीर अवस्थेत आहे तेव्हा. त्यामुळे डॉक्टर्सला हे माहिती असतं आणि प्रत्येक गोष्ट आपण डॉक्टरचा सल्ला घेऊनच करावी. स्वतःहून कोणतंच औषध स्वतःहून घेऊ नये असं लोकांना म्हणजे या मार्फत मी सांगू इच्छितो. दुसरं सर, नक्कीच तुमचा खरं चांगला संदेश आहे, तो लोकांपुढे आपल्या पुढारीच्या वाचकांना मी देऊच. सर, तुमच्या काही अनेक मुलाखती गेल्या काळात बघितल्या मी. त्याच्यात एक मुलाखतीमध्ये तुम्ही जिनोम सिक्वेन्सिंग वरती बोलत होतात. तर हे नेमकं जिनोम सिक्वेन्सिंग काय प्रकार असतो, जर आमच्या वाचकांना विस्तृतपणे बोली भाषेत कळले तर आम्हाला आवडेल ऐकायला. त्याचं असं आहे की आपल्या शरीरामध्ये जेनेटिक मटेरियल जे आहे त्याला आपण डीएनए म्हणतो. तर त्याचा प्रत्येक कोणताही प्राणी घेतला किंवा कोणताही आपण सूक्ष्मजीव घेतला किंवा कोणती वनस्पती घेतली त्याच्यामध्ये त्याचा एक डीएनए असतो. डीएनए म्हणजे बऱ्यापैकी मोठा मॉलिक्यूल असतो. आणि डीएनए मध्ये काय असतं की आपल्या शरीरामधला जो डीएनए प्रत्येक पेशीमध्ये एक डीएनए असतो आणि तो डीएनए सगळ्या पेशींमध्ये एकच असतो, त्याच प्रकारचा असतो. आणि त्या डीएनए मध्ये बेसेस असतात की आपण 4 प्रकारचे बेसेस म्हणतो, ATGC. आणि ज्या क्रमामध्ये त्या बेसेस येतात त्याच्याप्रमाणे त्या क्रमामुळे आपलं पूर्ण जेनेटिक मेकअप जो आहे आपण जो म्हणतो तो ठरतो त्यामुळे. आणि अर्ध्या आपला डीएनए जो आहे आपल्या वडिलांकडनं येतो, अर्धा डीएनए आपला आईकडनं येतो. त्यामुळे आपला जो डीएनए, त्यामुळे आपण म्हणतो की बऱ्याच आपण म्हणतो ना की मुलाचे गुण आई वडिलांसारखे दिसत आहेत, ते याच्यामुळे असं की आपल्या डीएनए मध्ये तो प्रोग्राम केलेला आहे. त्यामुळे डीएनए आपण ज्या बेसेसचा जो क्रम आहे जो आपण शोधून काढला तर आपण बघू शकतो की काही काही गोष्टी कोणत्या माणसाच्या कशा असू शकतात. तसंच विषाणू जे आहेत, व्हायरसेस आहेत, त्यांच्यामध्ये पण डीएनए असतो बरेचदा. ही जी व्हायरस आहे त्याच्यामध्ये डीएनएच्या ऐवजी आरएनए असतो. ही जी कोरोना व्हायरस आहे ही आरएनए व्हायरस आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये जवळजवळ 30,000 बेसेस एका मागोमाग लागलेले आहेत. तर त्या 30,000 बेसेसचा आपण जर क्रम काढला त्याला आपण सिक्वेन्सिंग म्हणतो. की या बेसेसचा क्रम काढणं म्हणजे सिक्वेन्सिंग, डीएनए त्या आरएनएचा सिक्वेन्सिंग. आणि त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की आज व्हायरस दिल्लीमध्ये बऱ्यापैकी पसरते, काल चेन्नईमध्ये पसरत होती, त्याच्या आधी मुंबईमध्ये पसरत होती. या व्हायरसेस कुठून कशा उगवत आहेत आपल्या समोर, या बाहेर देशातून आलेल्या आहेत का आपल्या इथे त्या क्रम मध्ये काही चूक होते आहे का, म्युटेशन होत आहे का, हे सगळं आपण शोधून काढायला त्याचा आपण सिक्वेन्सिंग करतो. म्हणजे मुख्य म्हणजे आपण त्याचा क्रम शोधून काढतो, 30,000 बेसेस, त्याला आपण सिक्वेन्सिंग म्हणतो. आणि त्याचे बरेच फायदे आहेत. आणि आपल्या देशामध्ये आतापर्यंत जवळजवळ 1000 व्हायरसेसचं सिक्वेन्सिंग झालंय. तर त्याच्यामुळे आपल्याला बरंच काही समजलंय की व्हायरस कशी कुठे पसरते, काय होते वगैरे. सर, मला एक सांगा की या कोरोनाचं बिहेवियर, वर्तन कसं आहे, हे कशाच्या आधारावर तुम्ही ठेवता, म्हणजे तो भविष्यात कशा पद्धतीने वागेल, त्याचं बिहेवियर कसं राहील. म्हणजे अनेक तज्ञांनी अनुमान व्यक्त केला होता आमच्याकडे मुंबईकडे महाराष्ट्रामध्ये की तुम्हाला 7 लाख तुम्हाला पेशंट दिसतील, 8 लाख पेशंट दिसतील तुम्हाला जूनमध्ये, जुलैमध्ये तुमच्याकडे व्हेंटिलेटर नसतील एवढे तुमच्याकडे पेशंट येतील, असं अनुमान काही तज्ञांनी व्यक्त केले होते, जे फोल ठरलं. म्हणजे जे अनुमान कोरोना बाबतीत ज्या तज्ञांनी केले आजपर्यंत ते फोल ठरत आलेले.
तर आता आमच्याकडे पावसाळा येतोय, तर करोना आणि पावसाळा याचं भविष्यात पुढे कसं वर्तन असेल असे आपल्याला वाटतं म्हणजे एकंदर. तर असं आहे की आजच्या दिवशी आपण काहीच म्हणू शकत नाही याच्याबद्दल, आणि लोकांनी अजिबात त्याच्याकरता, आपण इंग्रजीमध्ये कॉम्प्लेसेन्सी म्हणतो, ओके. की ती करू नये. कारण अजूनही पूर्ण जगात कुठे कळलेलं नाहीये की उन्हाळ्यात कमी होईल, पावसाळ्यात कमी होईल, थंडीत वाढेल. या गोष्टींचा आपल्यासमोर काहीही प्रूफ नाहीये. त्यामुळे लोकांनी अजिबात कॉम्प्लेसेंट राहू नये. प्रमाण खूप वाढतंय जगभर, आपल्या देशात पण वाढतंय. त्यामुळे आपल्याला सरकारने सांगितलं आहे मुख्य 3 गोष्टी म्हणजे की मास्क अवश्य लावावा. आपल्या विज्ञानातर्फे आपण दाखवलंय की मास्क लावला तर जी प्रोबॅबिलिटी आपल्याला व्हायरस आपल्या शरीरात येण्याची ती खूप कमी होते. त्यामुळे प्रत्येक माणसाने मास्क अवश्य लावावा घराच्या बाहेर पडताना, लोकांपेक्षा दुरी ठेवावी आणि आपले हात जे आहेत ते वेळोवेळी साफ करत राहावे. ह्या जर आपण 3 मुख्य गोष्टी पाळल्या आहे, सरकार आपल्याला वेळोवेळी सांगत आलंय, तर आपल्याला होण्याची प्रोबॅबिलिटी कमी असेल. बेसिकली तुम्ही सांगता की सुरक्षिततेचे नियम हे पाळलेच पाहिजे. अगदी अगदी आवश्यक आहे. आणि सर मला एक सांगा की आमच्याकडे टाळेबंदी एकदा झाली, त्याच्यामध्ये संख्या नियंत्रित होती, अनलॉक झाली, पेशंट रुग्णसंख्या वाढली, हे जाहीर आहे. याच्यामध्ये कोणी दुमत नाही आमचं की रुग्णसंख्या अनलॉकमुळे वाढली. पण अशी रुग्णसंख्या वाढत असताना टाळेबंदीसारखं शस्त्र पुन्हा वापरावं का? वापरावं तर ते स्थानिक पातळीवर वापरावं का, की वापरूच नाही? काय तुमचं मत आहे? असं आहे की टाळेबंदी जी आहे ती आपण सुरुवातीला केली भारतात, ते याच्याकरता केली की आपली इच्छा होती की व्हायरस जिथे आहे तिथे थोडी लिमिटेड व्हावी, ज्या भागामध्ये, भूगोल भागामध्ये. पण त्याचे पण बरेचसे आपल्याला उलटे परिणाम आपल्या समोर आले की आपल्या देशाची एकदम अर्थव्यवस्था आहे त्याच्यामुळे खूप फरक पडला आणि एकदम खालवेल असं वाटत होतं. पण टाळेबंदीचा जो मुद्दा जो आहे तो खूप कॉम्प्लेक्स आहे, की म्हणजे फक्त हे प्रमाण खूप वाढतंय किंवा असं त्याच्यामुळे टाळेबंदीच केली पाहिजे असं आवश्यक नाही. पण जर वाढत असेल एखाद्या ठिकाणी तर जरूर लोकांना सांगावं की तुम्ही ह्या भागाच्या बाहेर निघू नका वगैरे वगैरे म्हणजे वगैरे. स्थानिक पातळीवर टाळेबंदी हरकत आहे. सरसकट न करताच त्या त्या विभागापुरती, हॉटस्पॉट पुरती करावी. अगदी अगदी करावी. आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जरूर करावं, की प्रत्येकाने जर आपल्या त्या आरोग्य सेतूची ऍप आहे ती लोड केली तर ऍटलीस्ट कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होऊ शकतं, की जर आपल्या आजूबाजूला कोणाला जर कोरोना झाला असेल तर ताबडतोब आपल्या त्याशी काही संबंध आला असेल समोरासमोर, तर मग स्वतःला आपण 14 दिवसाकरता आपण क्वारंटाईन करून घ्यावं वगैरे, अशा आपण जरूर पाळावेत. सर लोकांमध्ये एक बेसिक क्वेश्चन आहे की करोना झाल्यानंतर पुन्हा करोना रिलॅप्स होऊ शकतो का? पुन्हा करोना झालेल्या माणसाला पुन्हा करोना होऊ शकतो का? आजच्या दिवशी आपल्याला काही याच्याबद्दल हे उत्तर आपल्याला ठामपणे माहिती नाही. त्यामुळे आपण अज्युम करून चालूया की होऊ शकतो आणि म्हणून आपण सावधान राहूया. पण आजच्या दिवशी आपल्याला की नक्की माहित नाही की होत नाही आणि आशा करूया की होणार नाही. ओके. आणि सर दुसरा एक मुद्दा आहे की असिम्प्टमॅटिक पेशंट, लक्षणविरहित रुग्ण, म्हणजे आज जी काही मी माहिती डॉक्टरांबरोबर गेले, भारतातल्या सगळ्यात बऱ्यापैकी डॉक्टरांबरोबर मी बोलत असतो की असिम्प्टमॅटिक हा कळीचा मुद्दा आहे का? म्हणजे माझ्या बसलेला माणूस तो असिम्प्टमॅटिक असू शकतो, म्हणून ते सुरक्षिततेचे नियम पाळावेत. म्हणून तुम्ही नेहमी सांगताय की समोरचा पेशंट अज्युम करावा की समोरचा जो आपल्याला बसलेला मनुष्य आहे तो असिम्प्टमॅटिक असू शकतो, म्हणून त्याच्याशी बोलताना आपण 2 गज की दुरी असं आपण जे म्हणतोय ते बरोबर आहे. परंतु असिम्प्टमॅटिक पेशंट हा स्प्रेड होऊ शकतो का? स्प्रेडर होऊ शकतो का? तो ट्रान्समिट करू शकतो का दुसऱ्यांना? अगदी करू शकतो, अगदी करू शकतो. ज्या माणसाच्या आत व्हायरस आहे तो दुसऱ्या माणसाला अगदी करू शकतो, ट्रान्समिट करू शकतो. आणि म्हणूनच आपण लोकांना म्हणतो की एसिम्प्टमॅटिक लोकांनी पण मास्क लावावं. आणि त्यांनी मास्क लावला कारण मुख्यतः व्हायरस काय जी आपल्या एसिम्प्टमॅटिक लोक ऑफकोर्स खोकत नाहीत किंवा त्यांना सर्दी झालेली नसते, पण बोलतात, आपण बोलतो नव्हे, आणि आपण श्वास घेतो आणि आपल्या बोलण्यामुळे आणि श्वासोश्वासामुळे पण ते आपल्या शरीरातनं बाहेर पडू शकतं. आपण जे म्हणतो तर ते लोकांना मिळू नये म्हणून एसिम्प्टोमॅटिक लोकांनी पण जर मास्क लावला असेल तर प्रोबॅबिलिटी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना होईल ती खूप कमी होते. पण लक्षणविरहित लोकांपासून सावधान राहणे गरजेचं आहे. अगदी आवश्यक आहे. ते स्प्रेडर आहेत. अगदी अगदी आपण सर्वांपेक्षा सावधान राहावं, अगदी अजिबात राहावं. WHO मध्ये याच्यावरती घुमजाव केले होते की त्यांना नेमकं कळत नव्हतं की स्प्रेडर म्हणावं की म्हणू नये. जर तुम्हाला हा किस्सा माहिती असेल तर WHO ज्या स्पोक पर्सन होत्या त्यांना क्वेश्चन विचारला गेला होता मीडिया ब्रीफिंग करताना की
asymptomatic patient can spread a virus or transmit virus or not. After they given a answer yes, then take a U-turn and again they say we don't know. असं आहे की ह्याच्यावर बरेचसे प्रश्न अजूनही त्याची सगळ्याची उत्तर आपल्याला नीट माहिती नाही आहेत. पण आपल्याला माहिती आहे की एरोसॉल्स जे असतात त्यात जो व्हायरस असेल तर दुसऱ्या कोणालाही होऊ शकते. आणि एसिम्प्टोमॅटिक लोकांमध्ये पण एरोसॉल्स तयार होऊ शकतात कारण त्यांच्या शरीरात व्हायरस असते. आणि ती जर आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये जर असेल एसिम्प्टोमॅटिक माणसाच्या, ते एरोसॉलमध्ये व्हायरस येऊन इतर लोकांना लागू शकते. त्यामुळे आपण असं अज्युम करूया की एसिम्प्टोमॅटिक लोक इतर लोकांना देऊ शकतात आणि म्हणून मास्क लावणं खूप आवश्यक आहे. एरोसोलचा जो तुम्ही मुद्दा काढलाय म्हणून हा एक प्रश्न लागून त्याला घेतो की अनेक लोकांना दाताचे दुखणं गेले 4 महिन्यापासून आहेत, पण आमचे डेंटिस्ट आहेत, ते डेंटिस्ट काय म्हणतात आहे की आम्ही उपचार करणार नाही कारण थेट पेशंटच्या तोंडात आम्हाला जावं लागतं ट्रीटमेंट करताना. आणि डेंटलच्या उपचारामध्ये एरोसोलचा वापर होत असतो अनेक वेळा. हवेत जंतू उडण्याची शक्यता दाट असते. तर डेंटिस्ट लोकांनी कसे उपचार चालू करावेत, करताना काय काळजी घ्यावी असं वाटतं? तर त्यांनी सर्व डॉक्टर्स जे करतात, जे पेशंट्सना बघतायत, ते स्वतःला कसं स्वतःची सुरक्षा करतायत ते त्याच प्रकारे डेंटिस्टनी पण करावी की म्हणजे की पीपीज वापराव्या, ग्लोव्ज वापरावे, फेस मास्क वापरावा, आपण हे जे लावतो ते पण वापरावं सगळं. तर त्यामुळे ह्या सगळ्याची काळजी आपण घेतली तर मग आपल्याला व्हायची प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप कमी असेल. त्यामुळे डेंटिस्ट लोकांनी घाबरण्याचं असं काही कारण नाही की आम्ही त्यांचा उपचार करणार नाही म्हणून. आणि ते माझ्या मते तरी बरोबर नाही आहे राहणार की कोणत्या डॉक्टरने कोणाला म्हटलं की मी उपचार करणार नाही, हे बरोबर नाही राहणार. नाही, उपचार करणार नाही म्हणजे ते भीतीपोटी मध्ये, ते उपचार करणार म्हणजे ती एक भीती व्यक्त आहे त्यांच्या मनामध्ये होते. पण पुढारीच्या वाचकांना ही खरी चांगली माहिती मिळते की डेंटिस्टने उपचार करायला हरकत नाही, स्वतःची काळजी घेऊन ते डेंटिस्टचे उपचार करू शकतात. नक्की चांगला मुद्दा. हा प्रश्न थेट तुमच्याशी निगडत नाहीये, परंतु मला तुम्हाला विचारायचं वाटतं कारण तुमचा याच्यामध्ये से असण्याची शक्यता दाट आहे की आपल्याकडे कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालंय का, समूह संसर्ग? तो हा जो प्रश्न आहे हा मला वाटतं फक्त सरकारच देऊ शकते, कारण आम्हाला त्याबद्दल काही फार माहिती नाही आहे, कारण हा थोडा कठीण प्रश्न आहे. नाही, याच्यामध्ये भूमिका अशी होती माझी, कारण ICMR तर्फे जी चेन्नईला एक संस्था आहे जी त्याचं टीबी मध्ये काम चालू असतं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ, ते डॉक्टर मुराडे आपले तुम्हाला माहितीच असतील ते, की त्यांनी सिरो सर्व्हिलन्स एक सर्वे केला होता. 84 जिल्ह्यांमध्ये हा सर्वे होता पूर्ण भारताच्या. त्यात आमच्या महाराष्ट्राचे 6 जिल्हे त्यांनी निवडले होते. त्याच्यामध्ये समूह संसर्ग नाही म्हणून त्यांनी जाहीर केलेलं होतं. पण आमच्या सर्वसामान्यांना असा प्रश्न पडतो जेव्हा एवढी रुग्णसंख्या वाढते आहे तर समूह संसर्ग नाही का? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे शासनाचं उत्तर आहे, ते शासनाकडनं घेऊ. शेवटी एक मुद्दा तुमच्याकडे असा आहे की आता आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये प्लॅटिना मोठा एक प्रोजेक्ट चालू केला गेलाय, कालच नागपूरमधून स्टार्ट केली आहे, प्लाझ्मा प्लॅटिना नावाचा, की सगळ्या जगात मोठं राज्य ठरणार आहे आमचं महाराष्ट्र राज्य, ज्याच्यामध्ये प्लाझ्माची ट्रायल मोठ्या प्रमाणात आम्ही घेणार आहोत. त्याच्याकरता शासन स्वतः पुढाकार घेऊन करताय. तर प्लाझ्मा थेरपीचा कितपत योग्य उपयोग याच्यात होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? प्लाझ्मा थेरपी जी आहे ती जगभर याच्याबद्दल खूप चर्चा सुरू आहे. CSRनी पण आपण प्लाझ्मा थेरपीची ट्रायल सुरू केली कलकत्त्यामध्ये. आणि त्याचं असं आहे की ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे आणि जे रिकवर झाले आहेत त्यांच्या शरीरामध्ये ते प्रतिरोधक अँटीबॉडीज ज्या म्हणतो त्या ऑलरेडी असतात आणि त्या जनरली प्लाझ्मामध्ये असतात. आपल्या रक्तामध्ये एक प्लाझ्मा नावाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये असतात ते. आणि आपण त्यांचा जर वापर करू शकलो, कारण ह्या अँटीबॉडीज मध्ये क्षमता आहे त्या व्हायरसला जाऊन न्यूट्रलाइज करायची. या अँटीबॉडीज जे आहेत त्या व्हायरसला जाऊन अटॅक करतात आणि व्हायरसला न्यूट्रलाइज करतात. त्यामुळे जर त्या अँटीबॉडीज मध्ये ऑलरेडी जर क्षमता आहे तर आपण का नाही त्याचा वापर करू असं आपण म्हणतो. आणि म्हणून जे लोक रिकवर झाले आहेत त्यांचं आपण रक्त घेतलं आणि त्यांचा आपण जर प्लाझ्मा घेतला तर हे आपल्यासमोर खूप चांगला हा मुद्दा असू शकतो. आणि त्याच्याकरता जगभर लोक प्रयत्न करीत आहात. भारतात पण बऱ्याच ठिकाणी याच्यावर क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत आणि मला ऐकून खूप आनंद वाटला की महाराष्ट्रामध्ये पण आपण याच्यावर ट्रायल सुरू केले आहेत. महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये आमची जी निरी नावाची संस्था आहे त्याच्यामध्ये कपले मॅडम आहेत, ते लोक खूप चांगलं काम करत आहेत टेस्टिंगचं, की बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांच्या इथे टेस्टिंग सुरू आहे. जेव्हा नागपूरमध्ये खूप टेस्टिंगची कमी होती तेव्हा निरीनी पुढाकार घेतला आणि त्यांनी टेस्टिंग सुरू केलं. तर तसंच जर काही कोणाला इतर लोकांना संशोधनावर काही मदत हवी असेल तर माझ्या मते निरीच्या लोकांना खूप आनंद होईल संशोधनामध्ये लोकांना मदत करायची. नाही सर, दुसरा एक शेवटचा प्रश्न, शेवटचा म्हणता मी आणखी 2 प्रश्न वाढवतोय की पावसाळा आता येतोय, तर या पावसाळ्यामध्ये कोरोना सदृश्य जे लक्षणं आहेत
की ज्यांना ताप, थंडी, खोकला जे येतोय, तसेच लक्षणं हे आमच्याकडे मलेरिया, डेंगीमध्ये दिसतात. तर करोना आणि मलेरिया आणि डेंगी किंवा मलेरिया आणि करोना एकत्र होऊ शकतो आणि झाला तर तो डॉक्टरांना कळू शकतो का? किंवा रुग्णाने अशा वेळी काय करायचं क्रॉस इन्फेक्शन झालं तर? हा खूप कठीण प्रश्न आहे. याला आपण को इन्फेक्शन म्हणतो. आणि दुसरं कोणतेही को इन्फेक्शन झाले तर डॉक्टरच्या समोर खूप मोठा प्रश्न उभा राहतो की कसं याला करणार आहे. आजच्या दिवशी थँकफुली आपल्या समोर को इन्फेक्शन अजून आलेलं नाहीये, करोनाचं दुसरं कोणतं. पण तुम्ही जर म्हणता ते बरोबर आहे की पावसाळ्यात आपल्याला दुसरा एखादा झाला असेल, डेंगी झाला असेल आणि करोना पण जर त्याच्याबरोबर झाला तर फार गंभीर अवस्था आहे. ते आपल्याला बघावं लागेल काय ते. पण आपल्यासमोर अजून पण मला वाटतं डॉक्टर्सच त्याचं चांगलं उत्तर देऊ शकतील. जे डॉक्टर पेशंटचा बघतात डायरेक्टली ते चांगलं उत्तर देऊ म्हणजे शकतील. मायक्रोबायोलॉजी आणि पॅथॉलॉजी यांनी मिळून त्याच्यावरती काहीतरी काम केलं असावं असं मला वाटतं. बरोबर आहे. की मलेरियाचे पॅथोजन्स कसे दिसत आहेत, करोनाचे कसे दिसत आहेत, ते वेगळे दिसू शकतात का वगैरे ह्याच्यावर त्याचं आपल्याला वेगवेगळं माहितीच असतं. तसं की मलेरियामध्ये आपल्याला माहिती आहे की दर एक दिवस आड त्याचा ताप येतो, ताप खूप जास्ती असतो त्याचा. डेंगीमध्ये पण ताप खूप जास्ती असतो, पण डेंगीमध्ये बरंचसं पर्सेंटेज कमी होतं आपल्या ब्लडमध्ये वगैरे. तर त्यामुळे त्याचे लक्षणं माहिती आहेत आपल्या लोकांना आणि त्याच्या टेस्ट पण खूप चांगल्या आहेत की मलेरिया आणि डेंगीच्या टेस्ट खूप डेफिनेटिव्ह आहेत. तशी करोनाची पण टेस्ट आता खूप डेफिनेटिव्ह आहे. पण आपण जस्ट आशा करूया की कोणालाही को इन्फेक्शन होऊ नये, लोकांनी सावधान राहावं. सर, दुसरं एक की करोना सुरू झाल्यापासून अनेक विविध औषधांचा भडीमार आमच्याकडे लोकांवरती होत होता. लोक जे मिळेल हातीला ते म्हणजे अगतिकता म्हणतात ना, डेस्परेशन म्हणजे जे हाताला मिळेल, जे सांगेल ते औषध आम्ही घेत होतो. त्याच्यामध्ये एक रोल प्ले केला गेला आयुर्वेदिक औषधांनी. विविध काढे सांगितले गेले, विविध कॉम्बिनेशन सांगितले गेले. लोक त्या भीतीपोटी घेत आहेत. आयुर्वेदामध्ये शास्त्र आहे, अगदी 100% मला मान्य आहे. मात्र या शास्त्राचा आधार घेऊन आयुष डिपार्टमेंटच्या मदतीने तुम्ही काय कुठल्या गोष्टीवर संशोधन करीत आहात का? आम्ही अगदी करत आहोत. आयुष आणि आमचं खूप चांगलं कोलॅबोरेशन आहे आणि आयुर्वेदाच्या लोकांनी बसून एक दिवस खूप विचार-विमर्श केला. आम्ही लोक पण त्याच्यामध्ये होतो. एक दिवस नाही पण बरेच दिवस. आणि आमचं असं ठरलं की आपण ऍटलिस्ट 4 आयुर्वेदिक जी औषधं आहेत त्यांच्यावर आपण प्रयत्न करून बघूया की यांचा काही फायदा होतो का. कारण ह्या औषधं आपल्या शरीराची प्रतिरोधकता वाढवतात असं आपल्याला माहिती होतं. तर त्याच्यामध्ये आपण अश्वगंधा आहे किंवा त्याच्यामध्ये गुडची पिपली म्हणतात ते आहे. तर अशा गोष्टींवर आपण प्रयत्न करीत आहोत आणि त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स आपल्या सुरू झाले आहेत. म्हणजे आयुर्वेदावरती पण अभ्यास सुरू आहे आपल्या देशामध्ये. अगदी मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह म्हणजे आपण आधुनिक मेडिसिन मध्ये कसं असतं अगदी तशाच क्लिनिकल ट्रायल आपण आयुर्वेदिकच्या औषधांवर पण करणार आहोत. कारण आपली इच्छा ही पण आहे की जर औषधं खरोखर आपल्याला फायदा होत असेल तर जगामध्ये पण हे लोकांना ऍक्सेप्टेबल असावं. त्याच्याकरता आपण मॉडर्न सायन्सच्या तर्फे या आयुर्वेदिक आपण याच्यावर हे करत आहोत. सर, अगदी शेवटचा प्रश्न थेट या प्रश्नानंतर तुम्हाला मी काय विचारणार आहे. आपल्याकडे भारतात हर्ड इम्युनिटी डेव्हलप व्हावी याबाबत तुमचं काय मत आहे? की होऊ नये की आपण तोपर्यंत थांबायचं का? असं आहे की हर्ड इम्युनिटी हा जो प्रकार आहे हा अत्यंत डेंजरस प्रकार आहे. कारण हर्ड इम्युनिटी व्हायला आपल्या पॉप्युलेशन मध्ये जवळजवळ 50 ते 60% लोकांना ती व्हायरस जावी लागते. आणि 60% लोक म्हणजे आपलं 1.3 बिलियन पॉप्युलेशन आहे. त्याच्या 60% लोक म्हणजे जवळजवळ 70 मिलियन लोकांमध्ये ती जाईल असं म्हणजे. आणि 700 मिलियन आणि फार वाईट आहे. म्हणजे की तेवढ्या लोकांना जर झाली आणि आपल्याला माहिती आहे की आपला मॉर्टॅलिटी रेट खूप हाय आहे. म्हणजे मॉर्टॅलिटी रेट आपण 1% जरी म्हटला तर त्याचा मॉर्टॅलिटी रेट तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता की एवढ्या लोकांमध्ये किती खूप लोकांना मृत्यू पावावा लागेल. त्या हर्ड इम्युनिटीचा फॉर्म्युला आपण वापरला तर. हो. 65% इन्फेक्ट होऊन जर तो वापरला तर. त्यामुळे आपण हर्ड इम्युनिटीकडे अजिबात जाऊ नये. कारण हर्ड इम्युनिटी खूप डेंजरस प्रकार आहे आणि आपण आशा करूया की हर्ड इम्युनिटी व्हायच्या आधीच आपण या व्हायरसचा नाश केला असेल. थँक्यू सर, तुम्ही आमच्यासोबत गप्पा मारल्यात. तुमच्यावरती लोकांनी अजून काही प्रश्न विचारले तर ते मी विचारेन. तोपर्यंत आधी शांतपणे कपले मॅडम आपल्या सोबत आहेत. कपले मैडम, आपका स्वागत. वेरी पेशेंटली यू कामली लिसन अवर टॉक. सो वी आर स्टार्टिंग विथ यू. मैडम, आपका वॉइस. Yes. 1 second. कपले मैडम, थैंक यू फॉर लिसनिंग. मांडे सर अपने साथ रहेंगे. तो मैं सीधा क्वेश्चन आपको लेके जाता हूँ कि आप जिस संस्था में चीफ इन्वेस्टिगेटर या प्रिंसिपल साइंटिस्ट करके काम कर रही हो, उस संस्था का किस प्रकार का योगदान कोविड में है?
विशद कीजिए। तो एक्चुअली CSIR तो एक बहुत बड़ा ऑर्गेनाइजेशन है और हर एक इंस्टीट्यूट जो सर ने अलग अलग आपको दिखाया है, वो हर एक वर्टिकल में सब लोग कुछ ना कुछ काम करते हैं। तो जैसे सर ने बताया कि टेस्टिंग, तो नीरी जो है एक टेस्टिंग सेंटर है और नॉट ओनली टेस्टिंग सेंटर है, ये हब भी है। तो जितने भी विदर्भ के सब टेस्टिंग लैब्स के रिपोर्ट्स नीरी में आते हैं और नीरी से ICMR ये सब जगह जाते हैं। तो हमारा इंस्टीट्यूट एक हब भी है। इसके अलावा जो ये PPs हैं, उसमें भी हमारे साइंटिस्ट, हमारे ग्रुप के साइंटिस्ट वो भी काम करते हैं। और अभी हम लोगों ने एनवायरनमेंट में भी ट्रैक करने की कोशिश शुरू की है। तो ये नीरी जो है, ये सब बेसिकली नीरी तो एक एनवायरनमेंट इंस्टीट्यूट है। तो ये सब मामलों में हम लोग कोविड की भी व्हाट शुड आई से फाइट में शामिल हैं। मगर आगे बढ़ने से पहले मैं कुछ कहना चाहती हूँ। और सबसे पहले तो हैप्पी डॉक्टर्स डे बोलना चाहूंगी सब डॉक्टर्स को। और आपको संतोष जी एंड योगेश जी एंड पुढ़ारी ग्रुप को पहले बहुत बहुत धन्यवाद कि आप लोगों ने मुझे ये प्रोग्राम में शामिल किया। एंड स्पेशली सबसे बड़ा थैंक यू इसीलिए क्योंकि आपने मुझे मांडे सर के साथ को गेस्ट बनने का मौका दिया। तो थैंक यू। एंड ये आपका जो फ्लायर आया था उसका हमने टॉपिक पढ़ा था कि आरोग्य संवाद। यस। तो जब से ये पैंडेमिक शुरू हुआ है बहुत सारे फोरम्स इस बारे में टेक्निकल इंफॉर्मेशन पब्लिक को पहुंचाने की कोशिश करते आए हैं। एंड ऑफ कोर्स ये बहुत बड़ा काम है एंड ये बहुत बड़ी जिम्मेवारी भी है क्योंकि लोग, जैसे आपने बहुत बार कहा है कि लोग बहुत डरे हुए हैं। लोगों के मन में अनेक अनेक सवाल हैं कि हम कैसे बच सकते हैं, हम जिंदा भी रहेंगे कि नहीं, कोई दवा निकली है क्या, कोई वैक्सीन कब आएगी। क्योंकि बहुत सारे रिपोर्ट्स आपको टीवी में भी दिखते होंगे, कभी इजराइल से आता है, कभी यूके से आता है, कभी कहीं से आता है। और हर एक दवा क्या हमारे लिए भी काम करेगी जो दूसरे के लिए भी टेस्ट हुई है। तो ऐसे बहुत सारे सवाल आते हैं लोगों के मन में। तो ये आपने एक बहुत ही जिम्मेवारी का काम किया है जो ये टॉपिक पे आपने ये वेबिनार छेड़ा है। मगर जो हिंदुस्तान में सबसे ज्यादा दवा की जरूरत है उस दवा के बारे में आज तक किसी ने बात नहीं किया। और ये दवा है रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माइसिन, अवेकनिंग द सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी इन सिटीजन्स। ये पता नहीं क्यों हमारे देश में इसकी बहुत 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 ही कमी है। हमें लगता कि हमारा जो स्वास्थ्य है, हमारे स्वास्थ्य की रिस्पॉन्सिबिलिटी सिर्फ सरकार की होनी चाहिए, हमारा रोल उसमें कुछ नहीं रहता है। और सरकार के बाद साइंटिफिक कम्युनिटी की होनी चाहिए। जब भी मैं बाहर जाती हूँ और ऑफिस में आती हूँ या बहुत सारे लोग यही चर्चा करते हैं कि अभी साइंटिफिक लोग क्या कर रहे हैं, साइंटिस्ट लोग कर क्या रहे हैं, है ना। तो आप ये सोचिए देश की आबादी क्या है, मांडे सर ने बताया। अब हर एक नागरिक अगर ऐसे सोचेगा तो सरकार भी क्या करेगी और साइंटिस्ट भी क्या करेगा। अभी आप देखिए एक सिंपल स्टेप है मास्क पहनना, है ना? आप ऑफिस आवर्स में जो ऑफिस के पीक आवर्स रहते हैं, गोइंग टू ऑफिस एंड कमिंग बैक फ्रॉम ऑफिस, आप शहर का चक्कर लगाइए, गारंटीड कि आपको 40% लोग रोड पर मास्क के बगैर मिलेंगे। ये ऐसे क्यों है? क्या इन लोगों को अपनी और अपनों की चिंता नहीं है? ये भी एक बहुत बड़ा ब्रेनस्टॉर्मिंग का टॉपिक रहना चाहिए कि हम लोग क्यों रिस्पॉन्सिबिलिटी नहीं लेते हैं। जैसे ही लॉकडाउन रिलैक्स हो गया, हम तो ये समझने लग गए कि कोरोना वायरस भी रिलैक्स हो गया है। ट्रिपल सीट बाइक पे दिखते लोग, नो मास्क, ये तो बहुत ही कॉमन साइट है।
लास्ट मंथ पेपर में ये आया था कि पुलिस ने 2000 रुपीज का फाइन लगाने की सूचना की है कि अगर आप मास्क पब्लिक में नहीं पहनोगे तो पुलिस आपको फाइन लगाएगी। आई मीन लाइक अपने को अब ये नौबत आ गई है कि हमारी ही सेफ्टी के लिए पुलिस हमको ही फाइन करेगी, मगर हम मास्क नहीं पहनेंगे। तो ये एटीट्यूड हमारा चेंज कैसे होगा? जून में ही एक बहुत रेप्यूटेड जर्नल PNAS का एक रिपोर्ट आया था ये मास्क के बारे में एंड बाकी भी काम में। मैं जस्ट उसके 2 लाइन पढ़ना चाहूंगी। We conclude that wearing of face masks in public corresponds to the most effective means to prevent interhuman transmission. And this inexpensive practice, in conjunction with simultaneous social distancing, quarantine, and contact tracing, represents the most likely fighting opportunity to stop the COVID-19 pandemic. Okay. तो एक्चुअली ये पेपर से नहीं, मगर जब इतने सब लोग बोल रहे हैं मास्क पहनो, फिर भी हमारे सिटीजन्स उसको सीरियसली लेते ही नहीं है। अब साइंटिफिक कम्युनिटी तो अपना काम कर ही रही है। CSIR ने गवर्नमेंट को हर एक स्टेप पे सपोर्ट की है। अब मांडे सर ने आपको अपने 5 वर्टिकल्स के बारे में बताया, ड्रग्स के बारे में भी हम लोग बहुत आगे जा चुके हैं। आपने आज न्यूज में भी पढ़ा कि ये भारत बायोटेक तो क्लिनिकल ट्रायल्स भी चालू कर रहे हैं। तो सब लोग अगर साथ देते हैं, सब लोग एक रिस्पॉन्सिबिलिटी लेते हैं, तो कोविड को तो हम जरूर ही हरा सकते हैं। अब ऑनरेबल PM ने कहा आत्मनिर्भर होना चाहिए, सबको बहुत अच्छा लगा कि ये तो वैसे हर एक का सपना ही होगा कि हमारा देश भी इतना प्रोग्रेस करे, पर ये कितने लोग रियलाइज करते हैं कि आत्मनिर्भर सिर्फ इमोशंस से नहीं हो सकता है, उसके लिए एक डिसिप्लिन चाहिए, है ना। जब आप एक मास्क पहनने का भी डिसिप्लिन नहीं रख सकते हो, तो ये हम कैसे मान लें कि हम जल्दी से ये आत्मनिर्भरता के पाथ पे जा सकते हैं। तो फर्स्ट एंड मोस्ट इम्पोर्टेंट पॉइंट ये रहेगा कि डिसिप्लिन ऑफ द पीपल, एंड सेकंड ये है कि क्वालिटी। अगर हम जो वायर रहेगा उसको क्वालिटी नहीं दे पाते हैं तो वो कहीं और क्यों नहीं जाए। तो क्वालिटी एंड डिसिप्लिन हमारे लोगों में लाना बहुत ज्यादा जरूरी है। और क्योंकि ये अपना हेल्थ रिलेटेड टॉपिक है, तो हम हेल्थ सेक्टर की मैं थोड़ी बात करती हूँ। आपको शायद पता होगा कि इंडिया में जो हेल्थ केयर के फंड्स हैं वो सिर्फ 1.5% ऑफ GDP ही स्पेंड होता है हेल्थ केयर में। एंड अगर आप देश की आबादी देखते हैं तो यू नो ऑल्सो कि ये एक्चुअली काफी कम है हेल्थ के लिए। ये पैंडेमिक आ गया इसीलिए सरकार इसमें बहुत ज्यादा इन्वेस्ट कर रही है और अपने को सुरक्षित रखने की कोशिश कर रही है। मगर हमारे लिए विथ दिस मच ऑफ पॉसिटी ऑफ फंड्स, हमारे लिए सबसे ज्यादा इम्पोर्टेंट ये मुहावरा आता है कि प्रिवेंशन इज बेटर देन क्योर। सो गुड प्रैक्टिसेस टू कीप योर एनवायरनमेंट क्लीन। पहले ऐसे एक सोशल सर्विसेज टाइप का एक मेडिकल यूनिट रहना चाहिए जो हर घर में जाकर बताए या हर गांव में जाकर समझाए। ये सरकार के द्वारा नहीं, पर हम लोग ले सकते हैं, सिटीजन्स ले सकते हैं, एक्टिविस्ट ले सकते हैं कि एनवायरनमेंट अपना साफ रखो तो बीमारियां वैसे ही दूर रहने वाली हैं। सिर्फ कोरोना ही नहीं मगर बाकी चीजों से भी। पानी की स्वच्छता रखो, यानी एनवायरनमेंट से जुड़े हुए बहुत सारी चीजें। तो सिर्फ कोरोना ही नहीं मगर हमको बाकी सब इन्फेक्शन से भी तो लड़ना है। हमारा जो डेथ रेट है
वो एक्चुअली कोरोना का उतना नहीं होगा जितना ट्यूबरकुलोसिस से होगा या रोड एक्सीडेंट से होगा। मगर इसका ये मतलब नहीं है कि हम कोरोना पे ध्यान ना दें। हमको ऑब्वियसली ये इस टाइम का सबसे बड़ा क्राइसिस है, मगर एनवायरनमेंट क्लीन रहेगा तो इंडिविजुअल भी हेल्दी रहेगा। हेल्दी इंडिविजुअल, हेल्दी एनवायरनमेंट, ये नारा हमको एक्चुअली फ्लोट करना चाहिए। एंड जस्ट लास्ट पॉइंट मैं ये कहूंगी कि रिस्पॉन्सिबिलिटी इज एक्सेप्टिंग दैट यू आर द कॉज एंड यू योरसेल्फ आर द सॉल्यूशन। गोल्स बहुत सिंपल है अपने नेशन के, स्टे सेफ एंड स्टे सिक्योर। सो अभी आपको और कुछ मुझे पूछना है संतोष जी? और ज्यादा कुछ पूछते हैं आपसे। जैसे जितने सवाल है उससे कई ज्यादा सवाल मैं आपसे पूछ सकता हूँ। तो मैडम, I completely agree with your thoughts. What you're saying, completely agree. The main thing, people should understand their responsibility. Right. The government saying is take precautions, use mask, maintain social distancing, use sanitizer. That's called SMS. Social distancing, sanitizer. That is the thing. So, madam, most important question from your side, कि you are working in environmental subject. Right. तो बेसिकली हमें ये जानकारी चाहिए कि वेस्ट वाटर से कोरोना का फैलाव संभव है क्या? क्योंकि हमने अहमदाबाद, गुजरात में कही, अहमदाबाद में कही, मैंने Right. कि वहां पे कुछ ट्रायल शुरू है। तो ये वेस्ट वाटर हमारे पूरे देश के लिए, हमारे पूरे Right. देश में वेस्ट वाटर बहुत जगह होता है और इससे कोरोना फैलने के चांसेस है कि नहीं, ये मैं जानकारी आपसे जानना चाहता हूँ। जब ये पहले टॉपिक शुरू हुआ था कि वेस्ट में जाएगा कि नहीं, सूएज में जाएगा कि नहीं ये वायरस, तब सबका ये विचार था कि क्योंकि ये एक आरएनए वायरस है एंड आरएनए बहुत ज्यादा जल्दी डिग्रेड हो जाता है एनवायरनमेंट में, तो शायद हमको इसकी परवाह करने की जरूरत नहीं है, वो ऑटोमेटिकली ही डिग्रेड हो जाएगा। मगर जैसे जैसे टाइम बढ़ता गया और रिपोर्ट्स आते गए, तो नेदरलैंड्स से रिपोर्ट आया है, स्पेन से रिपोर्ट आया है, यूके से रिपोर्ट आया है, और इंडिया में जो आपने आईआईटी गांधीनगर के एक प्रोफेसर हैं, उन्होंने सबने सीवेज में डिटेक्ट करके बताया है कि कोरोना वायरस सीवेज में भी जिंदा है। नाउ सीवेज या वेस्ट वाटर में अल्टीमेटली जाएगा। कि बाकी कंट्रीज के सीवरेज सिस्टम और अपने तो बहुत डिफरेंट है। वी डोंट हैव अ प्रॉपर सीवरेज सिस्टम एट ऑल। तो जो भी सीवेज रहता है, से 60% ऑफ इट जो है ट्रीटमेंट प्लांट में नहीं जाता है, बट इट गोज टू द नियरेस्ट वाटर बॉडी। तो सबसे ज्यादा डर इंडिया में रहेगा कि ये जाता कि नहीं। अभी तक कोई रिपोर्ट आई नहीं है कि फीकल टू ओरल रूट से हमको मिल सकता है, क्योंकि कि ऑल दिस वाटर इज यूज्ड फॉर इरिगेटिंग मेनी टाइम्स क्रॉप्स। बहुत बार हम सुनते हैं कि कोतमीर नहीं खाओ क्योंकि वो तो सीवेज में उगता है एंड दोस काइंड ऑफ थिंग्स। सो दैट इज अ रियल स्केयर। तो रिपोर्ट्स तो ऐसे हैं कि जो ह्यूमन फीसेस है उसमें 33 डेज तक सरवाइव कर सकता है वायरस, और सीवेज में वो 14 डेज तक सरवाइव करता है। तो ये एक डर की बात तो ऑफकोर्स है ही कि कहीं वो वापस इन्फेक्ट ना हो। मगर आज तक कोई भी ऐसा एक साइंटिफिक रिपोर्ट एस्टैब्लिश नहीं हुआ है कि सीवेज या वेस्ट वाटर से ओरल इंटेक में आया है। मैडम, मैं आपको फिर से यही क्वेश्चन पूछूंगा। अगर ये वेस्ट वाटर बॉडी में जाता है, वेस्ट वाटर में आरएनए पा चुके हैं, तो ये मान के नहीं चलना चाहिए कि इससे हमको एक तो सावधानी बरतनी पड़ेगी, लेकिन ये धोखा हो सकता है, अपने को लगता नहीं? आपको वेस्ट वाटर में है, ये तो पता चला है हमें आरएनए है। दूसरी बात है, वो वेस्ट वाटर बॉडीज में जाता है, जो वाटर बॉडी का पानी हम पी सकते हैं, कई नागरिक पी भी सकते हैं। और दूसरी बात है, वही वेस्ट वाटर बॉडीज में जाने के बाद वो वाटर हम लोग क्रॉप्स के लिए यूज भी करते हैं। तो इसका कहीं पे जॉइन द डॉट लगाने की कोशिश हम करते हैं, तो उसका आंसर क्या निकल सकता है आपको लगता है?
एक्चुअली हम लोग नीरी में ये प्लान कर रहे हैं, पर ये थोड़ा सा डिले हो रहा है क्योंकि अभी आज तक हमने ऐसे पैथोजेनिक वायरस वगैरह पे कभी काम किया नहीं है। तो वी हैव टू फर्स्ट सेट अप आवर फैसिलिटी कि जो हमारे लोग उसमें काम करेंगे दे रिमेन सेफ। मगर वायबिलिटी एंड फेट ऑफ द वायरस, तो ये एक्सपेरिमेंट्स हमारे यहाँ प्लान में है कि how we are going to take it and how long it will survive under different conditions. And वैसे तो पानी पीने का पानी तो is always chlorinated and treated before it Agreed. comes to us. मगर irrigation में and like I said कि plants में तो there is direct use also. सब लोग जो पानी provide करते irrigation वो use नहीं करते हैं, तो डायरेक्टली कोई सीवेज कैनाल से भी ले लेता है, कोई ड्रेनेज से भी ले लेता है। तो वो एक पॉइंट ऑफ डिस्कशन तो है, मगर so far it has not been established कि it can re-infect us on from this route. तो इसके Your ऊपर food is also संशोधन cooked, if you are eating cooked food, then you are already denaturing the virus. The scare comes is of salads and chutney वगैरह जो without cooking खाते हैं, but so far we have not read anywhere that we should be alarmed about it. But of course one can never say, कि so many things happen, so you cannot really take a chance, you have to be careful. So after this your discussion, can we aware to eat raw material, raw foods or raw vegetables? Can we stop or something like that? So आजकल जो है ना कोरोना के डर से हम लोग वेजिटेबल्स को एक्स्ट्रा केयरफुली धोते हैं। हाँ. इवन मैं तो घर में ये सोडियम हाइपोक्लोराइड सॉल्यूशन में डुबा के 2 घंटे रखती हूँ बिफोर आई ईट इट, सो देन आई सेफली ईट माय सैलेड। बट या मांडे सर हैज टू से Mande sir want to say something. आज तक ऐसा कोई हमारे सामने में एविडेंस नहीं आया है कि ये ओरल रूट से इन्फेक्ट कर सकता है करके, खाने से पीने से हो। तो आज के दिन तो हमारे सामने में एविडेंस नहीं है, जैसे कि लेकिन आते मैडम ने कहा कि हो सकता है कि कोई इसका मतलब ये नहीं कि सही में नहीं है, लेकिन अभी तक तो हमें नहीं लगता है कि ओरल रूट से जाता होगा। सिर्फ ये इसके ऊपर संशोधन चालू है। हाँ, इसके ऊपर संशोधन चालू है। हाँ, सोचना तो जरूर है, सोचना चालू है, लेकिन अभी तक ये लग रहा है कि सांस जब लेते हैं उससे होता है, या फिर अगर कोई आदमी खासा हो या ऐसा कुछ हो तो उसमें से। पर रॉ फूड के बारे में आपका कहना क्या है? फिर रॉ वेजिटेबल के बारे में क्या कहना है? I think just be careful, wash it well. See, अभी पहले भी pathogenic bacteria भी आते हैं, dysentery, diarrhea and all that comes using many unwashed vegetables. But if you wash it well and follow proper norms, I think more danger is in eating pesticide contaminated food than washed vegetables. मैडम दूसरा क्वेश्चन ऐसा था कि कोरोना सर्विलेंस क्या होता है, उसका मतलब क्या है, उसका किस तरह से महत्व और फायदा होता है? तो सर्विलेंस CSIR का एक वर्टिकल है। फर्स्ट जो CSIR का वन ऑफ द 5 वर्टिकल्स जो मांडे सर ने बताया, उसमें सर्विलेंस सबसे पहला और एक इम्पोर्टेंट वर्टिकल है। वो इसीलिए कि समझो अगर 5 लोग साथ में खड़े हैं, एक जन को कोरोना है and he has spread it to the say 3 of them have got that infection. तो अगर हम इनको वहीं टैप करें, if we have good with our surveillance and we identify कि now this is the route of spreading, we quarantine and treat these people, तो आगे के लोग फिर इन्फेक्ट नहीं होते हैं। So इसीलिए अभी ये तो मैंने बहुत छोटा सा एग्जांपल लिया 5 पीपल, बट द सिटी का पॉपुलेशन नागपुर में तो ऑलमोस्ट 3 मिलियन लोग हैं एंड कंट्री में तो 137 करोड़ पीपल आ गए। तो ये सर्विलेंस बहुत ज्यादा जरूरी है, द कॉन्टैक्ट ट्रेसिंग जो बोलते हैं, और जो CSIR कर रही है ऑल्सो एक उन्होंने एक मॉडल सर्विलेंस किया हुआ है कोलार डिस्ट्रिक्ट में, कर्नाटका में। So they have done a very good job to show how in a city or in a township this model can be taken. Basically, idea of surveillance is to tap the hotspots
and to contain them and keep them away from the rest of the population so your infection does not spread. That's the main thing. अभी हाल ही में हम लोगों ने एक और वेबिनार किया था, तब एक डॉक्टर आए थे यूके से. he works also in artificial intelligence और उन्होंने ये बोला कि उन्होंने एक सॉफ्टवेयर डेवलप किया जो चेस्ट एक्सरेज को देखकर ही वो बता सकते हैं कि ये कोरोना पेशेंट है कि नॉर्मल फ्लू है. तो उन लोगों ने क्या किया है कि हॉस्पिटल के सामने उन्होंने एक बूथ बनाया है. तो जो भी आता है पहले वो बूथ में टेस्ट करे, then they put them in quarantine or they allow them to proceed for normal treatment. वैसे CSR सर्विलेंस ग्रुप का भी एक ये काम स्टार्ट हुआ है. अभी इसका प्रोग्रेस तो मांडे सर को ही पता होगा इन डिटेल, मगर मुझे इतना पता है कि CSR में भी ये कर रहे हैं. तो सर्विलेंस ये एक फॉर्म है टू कंटेन एंड टू स्टॉप द स्प्रेड, आइडेंटिफाई. वैसे जो ये डेटा उभर के आता है तो मॉडलिंग भी कर रहे हैं लोग, नीरी में भी हो रहा है ऐसी मॉडलिंग. तो ये जो हर एक सिटी का डेटा जो मिलता है तो वो आप मॉडलिंग करके भी बता सकते हो, प्रिडिक्ट कर सकते हो कि नेक्स्ट हॉटस्पॉट कहाँ होगा. तो यू ऑलरेडी कीप योर मेजर्स ऑफ कंटेनमेंट एंड ऑल दैट. तो ये सर्वेलेंस का सबसे मोस्ट इम्पोर्टेंट पॉइंट है. Ma'am, can you explain in briefly R0 number in surveillance? What number? R0 number, basically spreader number. Mande sir can explain, I think. Mande sir will explain this. त्याचं असं आहे की आपल्याला जर कोरोना झाला तर आपण किती लोकांना कोरोना देऊ शकतो, आपल्या आजूबाजूचे प्रसारक आपण किती पसरवू शकतो. R0 नंबर तर खूप जास्ती असेल आहे, त्यामुळे प्रत्येक व्हायरसचा वेगवेगळा असतो. R0 नंबर काय आहे ते, R0 नंबर खूप जास्ती असेल आहे तर तो खूप भराभर बऱ्याच लोकांमध्ये तो पसरू शकतो. तो घ्यायचा. करोनामध्ये काय स्वरूप आहे त्याचं? काय झालं? करोनामध्ये काय रूप आहे त्याचं? R0 नंबर करोनाचा काय? तर करोनाचा अजून माहितीये का, R0 नंबर जो आपल्याला तो कमी करता येतो जर आपण लोकांना सोशल डिस्टन्सिंग वगैरे जर काही ठेवलं ना, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वगैरे केलं तर. आणि तो आपला मुख्य मुद्दा असा आहे की त्याला आपण 1च्या जवळपास घेऊन आलो किंवा 1 पेक्षा जर कमी आणलं तर मग तो संपेल. तर आता सध्या 1 ते 4 असं काही आहे का प्रमाण? काही एकापासून 4 भारतात सध्या किती मला बघावं लागेल R0 सध्या किती आहे. ओके. का त्या R0 वरती जास्त चर्चा होताना दिसत नाही. एखादी ती व्हायला पाहिजे. तर एखादा रुग्ण किती प्रसारक होतो हे जर कळलं तर आपल्याला नेमकी ती जी भीती आहे ती भीती लोकांना सांगतील की असं होतंय बाबांनो, आता तरी सोशल डिस्टन्सिंग पाळा. तर R0 नंबरचं विशेष महत्व या उद्देशाने असं माझं मत आहे. जब लोग सिंपल मास्क नहीं पहनते तो ये आप क्या बोलोगे उनको, बताओ. नेक्स्ट वेबिनार ऑफ योर्स यू कॉल people from the public and ask them why do public not wear mask. I completely agree मैम. मैंने अभी तक मैं एक मीडिया हाउस के लिए मैंने 92 आर्टिकल्स लिखे हैं. हर आर्टिकल मैंने यही लिखा है कि हर जिम्मेदारी सरकार की नहीं हो सकती है. नागरिकों को हक को पता होता है लेकिन अपने कर्तव्य भी भूल जाते हैं. मास्क पहनना उनका कर्तव्य है. आरोग्य यंत्रणा अपनी काम करती रहेगी, पेशेंट को बचाती रहेगी, ट्रीटमेंट देती रहेगी, लेकिन नागरिकों को भी अपने साथ सबको कुछ जुड़ के ये काम करना पड़ेगा. उनको अपने कर्तव्य का पालन करना पड़ेगा. मास्क पहनना पड़ेंगे, सैनिटाइजर का यूज करना पड़ेगा, सोशल डिस्टेंसिंग. ये तो आपकी बात सही है, उसके बारे में दो राय हो नहीं सकती. मैं अगले क्वेश्चन के ऊपर आता हूँ. पर्यावरण के ऊपर किस तरह का असर अलग तरीके से आपका रिसर्च चालू है कि टोटल ओवरऑल पर्यावरण के ऊपर इसका कुछ कोरोना का असर दिख रहा है क्या? वेल, पर्यावरण का सबसे बड़ा असर लॉकडाउन से हुआ है. ओके. जब लॉकडाउन हुआ है तो 2 months of lockdown is what should I say, like a life saver. जो हम एंथ्रोपोजेनिक एक्टिविटी बोलते हैं, जो ह्यूमन रिलेटेड एक्टिविटी है, वो जब बंद हो गई तो कितने रिपोर्ट्स आपने देखा होगा. व्हाट्सएप में तो हजारों वीडियोस आ रहे थे कि यहाँ पीकॉक है, यहाँ कुछ है, यहाँ कुछ है, राइट. एंड एयर पोल्यूशन इंडाइसेस कम हो गए हैं, गंगा साफ हो गई है. कितने ज्यादा एक्चुअली आए हैं. हम लोगों ने एक्चुअली एक स्टडी भी की है. लॉकडाउन के पीरियड में हमारे लोग गए थे गंगा एंड यमुना की सैम्पलिंग किया हमने. कुछ थोड़े हाइलाइट्स बताइए ना कुछ. हाँ, राइट फ्रॉम ऋषिकेश टू कानपुर का डेटा अभी तक रेडी है हमारे पास.
एंड उसमें हमको बहुत डिफरेंस दिखता है, यू नो, सीवेज रिलेटेड जो बैक्टीरियल नंबर्स है, एक सीपीसीबी का रिपोर्ट से हमने कंपेयर किया 2016 का और अभी का, तो यू नो नंबर्स ऐसे हैं, अभी मुझे एग्जैक्ट फिगर्स तो याद नहीं, बट लेकिन बहुत बड़ा डिफरेंस आपको दिखाई दिया। बिल्कुल बिल्कुल। एंड वाटर क्वालिटी ही चेंज होती है, एंड एयर पोल्यूशन के इंडाइसेस भी बहुत कम होते हैं। तो ये 2 months जो है, इट इज एक्चुअली अ वेकअप कॉल, यू नो, it there has to be something that comes out of this, कि the policy makers should understand कि anthropogenic activity जो है कितना इकोसिस्टम को डैमेज कर रही है। सो अब हम आबादी तो चेंज नहीं कर सकते, यू नो, यू कैन नॉट से कि हम इनके लिए घर नहीं बनाएंगे, हम कंफर्टेबल है वो ठीक है, तो वो तो फॉरेस्ट कटेंगे ही, घर बनेंगे ही, मगर कुछ तो आना चाहिए, यू नो, सम कंपनसेशन फॉर दैट। तो जैसे अर्बन स्पेसेस है, अर्बन स्पेसेस में डेवलप कीजिए कुछ ग्रीन हॉटस्पॉट्स जो कंपनसेट करते हैं, और यू नो जैसे अपने पिलग्रिमेज सेंटर्स हैं, उनमें एक नंबर रखिए कि इसके ज्यादा गए तो ये रिवर के कैरिंग कैपेसिटी के बहुत ऊपर हो जाता है, तो उसको एक रिस्पेक्ट देना बहुत ज्यादा जरूरी है। एंड जब डिफरेंसेस ये लॉकडाउन पीरियड में दिख रहे हैं आपको, तो इट रियली शुड बी टेकन एज अ वेकअप कॉल। किसी को तो ये मुद्दा उठाना पड़ेगा। आई एम श्योर डायरेक्टर नीरी तो उठाने ही वाले हैं, मगर उनकी सुनेगा कौन, वहां से मुझे क्वेश्चन मार्क तो है। नहीं, हम मांडे सर यहाँ बैठे हैं, तो मांडे के प्लेटफॉर्म पे आज बात कर रही है पुडारी, जरूर आपने जो सजेशन दिए हैं कि जिस तरह से 2 महीने आपने इतनी स्वच्छता देखी है वो कंटिन्यू करनी होगी अपने को, तो किस तरह के सुझाव, लेकिन आप लोगों ने सुझाव देने चाहिए, और वो सुझाव का जरूर गवर्नमेंट भी पालन करेगी और उसका फायदा हो सकता है, ऐसा मेरे को लगता है। मैं जी, आपको आखिरी सवाल कहना चाहूंगा हम्म, कि किसान जो हमारे भाई है पूरे भारतवर्ष में, इन किसानों को सलाह क्या दोगे, किस तरह से उन्होंने इस अभी खेती करनी चाहिए, ये कोरोना का वेस्ट वाटर का मामला है, कैनाल का मामला है, क्या करना चाहिए, किसान भाइयों ने क्या करना चाहिए, आपका कहना है? किसान एक्चुअली, यू नो, अभी गवर्नमेंट बहुत ज्यादा सहायता दे रही है उनको, यू नो, कि ये खेती और ये सब के लिए। तो वेस्ट वाटर तो हम यूज नहीं प्रोपोगेट करते हैं इरिगेशन के लिए, नॉट विदाउट यू नो बेसिक फिल्ट्रेशन और समथिंग लाइक दैट। मगर गांव में ज्यादा कोरोना का यू नो स्प्रेड लकीली अभी तक रिपोर्टेड हुआ नहीं है ना, तो दे शुड टेक रियली केयर कि वो एंट्री अलाउ नहीं करे, क्योंकि वहाँ हेल्थ केयर फैसिलिटीज, इट्स नॉट अबाउट एग्रीकल्चर, यू नो, वो एग्रीकल्चर तो किसान यू नो कोरोना से डिक्टेट होके नहीं करता है, वो तो उसका कैश क्रॉप जो रहता है सीजन का क्रॉप, उसको तो वही लगाना पड़ेगा ना, वो चेंज तो वो नहीं कर सकता है, मगर केयर वो जरूर ये ले सकता है कि वाटर क्वालिटी, यू नो, फॉर इरिगेशन जो उसको लेता है इनडिस्क्रिमिनेटली ना ले। जो बाहर से माइग्रेंट्स आ रहे हैं उनको यू नो केयरफुली और क्या चाहिए क्वारंटीन में रखे कि गांव में स्प्रेड नहीं होना चाहिए, यू नो। जब आप सुनते होंगे बहुत सारी न्यूज में कि डिस्पाइट इतना सरकार ने हॉस्पिटल्स की वो रखी है फॉर कोरोना पेशेंट्स, स्टिल मेनी पीपल फेस प्रॉब्लम्स, है ना। और ये समस्या अगर गांव में पहुंच गई जहां ऑलरेडी हेल्थ केयर इतना कम है, so it will be devastating. So more importance for them is not related to agriculture. Health care is more important for them. Complete agree, ma'am. This is last question for you कि जिस तरह से ये पीपी मास्क हम लोग बहुत सारी चीजें यूज कर रहे हैं घर में आजकल, तो ये बायोमेडिकल वेस्ट बहुत ज्यादा बढ़ रहा है दिन ब दिन, Right. पूरे भारतवर्ष में। तो आप एज ए एनवायरमेंटल एक्सपर्ट, एज ए प्रिंसिपल इन्वेस्टिगेटर, रिसर्चर, हाउ पीपल शुड डील विद सच थिंग, नागरिकों को क्या करना चाहिए, ये बायोमेडिकल वेस्ट के ऊपर गवर्नमेंट ने किस तरह से ट्रीट करना चाहिए, और रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सिटीजन, बायोमेडिकल वेस्ट, पोल्यूशन कंट्रोल बोर्ड, इन्होंने क्या करना चाहिए, ये जरा विस्तृत में बताइए, कि ये बहुत बड़ा आगे जाके प्रॉब्लम हमारे साथ आने वाला है। See, government ने
already 7 types of waste segregation already बता दिया है for a long time now, for more than a year. And biomedical waste is a hazardous waste. It has to be treated and separated and run very differently. मगर प्रॉब्लम क्या है कि इतना बोलने के बाद भी लोग सेग्रीगेट नहीं करते हैं वेस्ट. एक हमने एक अवेयरनेस कैंप लिया है, मैं बताऊंगी नहीं कहाँ पर, क्योंकि इट वाज अ रियली शॉकिंग एक्सपीरियंस फॉर अस. पर वहाँ के ऑफिशियल्स ने ही बोल दिया कि मैडम अभी ये सेग्रीगेशन वगैरह हमको नहीं बताइए, आप हमको सॉल्यूशन बताइए. तो आप बताइए कि कैसे डील करेगी सरकार या कैसे डील करेंगे हम. बायोमेडिकल वेस्ट के डिस्पोजल रूल्स सब बहुत अलग है. अभी लैंडफिल्स तो like I don't even have to say how horrendous they are. मगर नीरी ने मॉडलिंग भी करके बताया है कि हम लोग एक्चुअली एक एनवायरमेंटल स्टेटस रिपोर्ट भी बनाते हैं नागपुर सिटी का. तो उसमें जो हमारे सॉलिड वेस्ट मैनेजमेंट का जो ग्रुप है उन्होंने ये मॉडलिंग करके भी बताया है कि अगर हम सेग्रीगेट करते हैं तो कितना % लेस लैंडफिल में जाता है एंड हाउ मच इजियर मोर इट इज टू ट्रीट. मगर प्रॉब्लम ये है कि अभी तक सेग्रीगेट नहीं होता है. सो जब तक सिटीजन रिस्पॉन्सिबिलिटी नहीं लेगा तो हम कितना भी बोल दें कि बायोमेडिकल वेस्ट ABC प्रोसीजर से जाना चाहिए, वो कैसे जाएगा. हॉस्पिटल्स में कंपल्सरी रहना चाहिए कि दिस बायोमेडिकल वेस्ट हैज टू गो. मेनी हॉस्पिटल्स डू फॉलो, एटलीस्ट इन नागपुर आई नो कि बहुत सारे हॉस्पिटल्स में ये फॉलो होता है. मगर घरों में जैसे मेडिसिन अनयूज्ड मेडिसिन भी वहीं डंप होता है जहां आपका गोभी के पत्ते डंप होते हैं. तो ये सब चीजों की अवेयरनेस जब तक सिटीजन रिस्पॉन्सिबल नहीं होता है ना, तो ये सब एक ड्रीम ही है और ये कीवर्ड्स ही रहेंगे कि ये वेस्ट ऐसा करो और वो वेस्ट वैसा करो. जब तक हर एक नागरिक रिस्पॉन्सिबल नहीं होता है तो ये हम कीवर्ड्स में ही बात करते हैं. मैडम एक सवाल है कि हम लोग जो मास्क पहनते हैं वो मास्क इधर उधर फेंकने का जो जिस तरह से फेंके जा रहे हैं आजकल पूरे देश में, हम कई कई जगहों पे देखे मास्क निकाल के फेंकते हैं. N95 मास्क लगाने की जरूरत नहीं, फिर भी कहीं से उनको मिल जाता है, पैसे से खरीद लेते हैं, 2-4 दिन लगाते हैं, नहीं तो लगाने के बाद रीयूज करते ही रहते हैं, धोते नहीं है, फेंक देते हैं. ये मास्क की वजह से क्या प्रॉब्लम हो सकती है पूरे देश में? मैं पूरे महाराष्ट्र की नहीं पूरे देश की बात करता हूँ कि किस तरह से मास्क फेंकने के साथ प्रॉब्लम आ सकते हैं. ये मास्क तो unless your primary healthcare worker तो वो बोलते हैं कि see I'm not a medical doctor, मगर तो ये तो ऐसे ही बोलते हैं कि जो प्राइमरी हेल्थ केयर वर्कर्स हैं जो डायरेक्टली डील करते हैं उनको ही N95 यूज करना चाहिए. एंड फॉर अस इट इज सेफ इनफ टू यूज सर्जिकल मास्क भी लोग पहनते हैं और क्लॉथ मास्क भी बेसिक पहनते हैं. मगर आपको उसको क्लीन भी तो करना पड़ेगा, नहीं तो आप री इन्फेक्ट हो सकते हो. By chance, if you are in a room and by chance if somebody is an asymptomatic carrier, you don't know. Of course, you will not want to be in the same room as a COVID patient. Yes. So, but बहुत सारे asymptomatic हैं तो you don't know that they are asymptomatic. तो अगर आप आपका basic cleanliness नहीं करते हैं, एक तो जब मास्क पहनते हैं it's really difficult to breathe. I totally understand क्योंकि ये सब हमारे लिए सबके लिए बहुत ही एक न्यू है. एंड मोस्टली जब हम स्पेक्स पहन के काम करते हैं तो पूरे स्पेक्स ही क्लाउड हो जाते हैं. So I understand कि it is a difficult thing, but for your safety then you need to do. And अगर आप wash and wear नहीं करोगे तो there are chances of infecting yourself. Okay, my question is मैम कि ये मास्क इधर उधर फेंक देना कहीं पे भी रास्ते पे, तो discarding, right? तो जो हॉस्पिटल में यूज होते हैं मास्क उनको तो सीधा जैसे कोविड पेशेंट्स के या the what should I say, the diseased from the COVID patients, how carefully they take care of putting them to their final places, like that your all hospital ke PPE has to be treated like that. It is more dangerous than your regular biomedical waste. So we did have a discussion in NEERI and whether these things should be incinerated.
right away instead of using other forms of disposal. मगर उसमें भी बहुत issues आते हैं. Then you know if there is plastic, then there will be furans and dioxins. तो health related issues इतने सारे हैं. तो मगर उनका containment एंड उनको डिसइंफेक्ट करके ट्रीट करना बहुत ज्यादा जरूरी है. जैसे हम लोग लैब में जब करते हैं, यू नो व्हेन वी टेक एनवायरनमेंट सैंपल्स, हम लोग माइक्रोबियल डाइवर्सिटी का बहुत काम करते हैं. तो वी डोंट नो व्हेन वी टेक फ्रॉम द एनवायरनमेंट कि व्हाट आर द काइंड ऑफ बैक्टीरिया. आई डील विद बैक्टीरिया सो आई डोंट नो दैट कि वो है. तो हम लोग क्या करते हैं कि जो भी हम ये अननोन सैंपल्स का लेते हैं, हम लोग सब उसको एक बैग में डालकर ऑटोक्लेव कर देते हैं. तो एक बार वो ऑटोक्लेव हो गया तो सब जो भी पैथोजेंस है वो नष्ट हो जाते हैं. फिर उसका डिस्पोजल ये हम बायोमेडिकल वेस्ट में दे देते हैं. तो ऐसा कुछ अपने को निकालना पड़ेगा फॉर ऑल दीज यू नो व्हाट शुड आई से PPEs and equipment, masks that can reinfect us. तो लोगों ने क्या करना चाहिए, आपका कहना, लोगों ने क्या, किस तरह से वो डिस्पोजेबल करने चाहिए? तो वही है कि उनको पहले डिसइंफेक्ट करके फिर उनको बायोहैजार्ड. डिसइंफेक्ट मतलब क्या करें लोग? तो अपन जैसे ऑटोक्लेव कर सकते हैं सबको, यू नो जैसे अपन यू नो क्लोरीन सॉल्यूशन में डाल के उनको इमर्स करके रखे, टैंक भर के क्लोरीन सॉल्यूशन में, यू कीप इट फॉर अ व्हाइल. सो दीज आर जस्ट आइडियाज. वी हैव नॉट, आई कैन नॉट टेल यू कि कंफर्म्ड यानी यही काम करेगा, बट नॉर्मली these are the procedures for disinfecting. तो ये आप उनको एक टब में भर के with a disinfectant you keep it overnight, so then you can put it as a biohazard waste जैसे normal disposal municipalities करती हैं, या autoclave करके, या in this manner. Kapil madam, very thank you for nice information. Thank you for having me here. लोगों ने कुछ 2-3 सवाल पूछे. एक सवाल मैं सर से लूंगा. मांडे सर, एक प्रश्न आहे, प्रशांत सावंत म्हणून आहेत, त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ऑलरेडी दिलंय. त्यांनी प्रश्न असा विचारलाय की देशातील पहिल्या कोरोना लसीला मानवी चाचणीस मंजुरी मिळाली आहे. ही चाचणी कधीपर्यंत पूर्ण होईल आणि सर्वांना दिलासा देणारी ही लस कधीपर्यंत उपलब्ध होईल? बहुतेक ते भारत बायोटेक बद्दल ते बोलतात. त्याचं असं आहे की लसीला फेज 1 क्लिनिकल ट्रायल द्यायला म्हणून हे मिळाले, परवानगी मिळाली आहे. पण फेज 1 नंतर मग फेज 2 ट्रायल करायला पण तसा वेळ लागेल. म्हणजे की एवढ्या लवकरच होईल का, म्हणजे असं काही आपण सांगू शकत नाही की काय आहे ते. तर फेज 1 मध्ये आपण त्याची सेफ्टी बघतो. तर सेफ्टी कळल्यानंतर मग आपण त्याची फेज 2 करू. तेव्हा आपल्याला कळेल की आपल्याला खरोखर प्रोटेक्ट करते की नाही करत आहे. तर त्याच्यामध्ये कमीत कमी 5-6 महिने तरी लागतील. म्हणजे कमीत कमी आपण किती जरी त्याला बराबर करायचं म्हटलं तरी सुद्धा. त्यामुळे लोकांनी लसीवर की यावर्षी लस होईलच अशी आशा धरून राहू नये असं माझं मत आहे. या वर्षी नाही, म्हणजे पुढच्या वर्षी लस येईल एकंदर, असं माझं वैयक्तिक मत आहे की 2021 मध्येच लस येईल असं माझं वैयक्तिक मत आहे. कापले मैम, जिस तरह से गांधीनगर में ये वेस्ट वाटर के ऊपर रिसर्च हुआ है, उसी तरह का कुछ रिसर्च महाराष्ट्र में भी एक्सपेक्टेड है? हम लोग एक्चुअली कर रहे हैं, तो नॉट एग्जैक्टली इन द सेम वे, मगर मांडे सर ने हमको ये स्टार्ट करने एक्चुअली लगाया था कि सीवेज में कोविड है कि नहीं, जैसे IIT गांधीनगर में भी कर रहे हैं, है ना. तो अभी हम लोग ने भी ये स्टार्ट किया है, तो रिजल्ट्स टेक सम टाइम टू कम. मगर जैसे नागपुर के हमने क्वारंटाइन सेंटर्स और हॉस्पिटल्स जो ट्रीट कर रहे हैं, जो NMC है उनके वर्कर्स के साथ वो ड्रेन्स आइडेंटिफाई की है कि वहाँ का वेस्ट कहाँ जा रहा है. तो हमने वो स्पॉट पे जाकर वहाँ का वेस्ट कलेक्ट किया है. दिल्ली के कोई हॉटस्पॉट्स का वेस्ट वाटर हम लोगों ने मंगाया है. और एक्चुअली हम लोग क्या कर रहे हैं कि नॉट जस्ट कोविड, मगर हम लोग उसका टोटल RNA बना रहे हैं, नो, क्योंकि ये वायरस RNA है. तो उसका हम कंप्लीट सीक्वेंसिंग करेंगे, जिसको अपन मेटा ट्रांसक्रिप्टोमिक्स बोलते हैं. तो उसका हम सीक्वेंसिंग करेंगे एंड वी विल बी एबल टू से कि कोरोना है हमारे वेस्ट वाटर्स में
या उसके फैमिली के आसपास का कोई वायरस भी है या आरएनए, जो भी आरएनए वायरस रहेगा, वी विल बी एबल टू आइडेंटिफाई इन द वेस्ट वाटर्स। तो ये नीरी जस्ट अभी स्टार्ट की है। We are hoping कि you are very soon come with the suggestions what people need to do in the consideration of the wastewater management, because this is the one of the gray area. People don't know, we don't understand what we are going to do. So we are very much excited to understand your suggestion on wastewater management. And आपको बहुत ज्यादा धन्यवाद मांडे सर, थँक यू. तुम्ही आमच्या ह्या पुढारीच्या वाचकांना, दोन्ही तुम्ही संशोधक आहात, दोन्ही तुम्ही सायंटिस्ट आहात, कापले मॅडम पण सायंटिस्ट आहेत, तुम्ही सायंटिस्ट आहात, पण तुम्ही दोघांनी लोकांच्या भाषेत त्यांना हवी असलेली उत्तर दिली. आणि हा पुढारीचा पहिला उपक्रम आहे की ते संशोधकांना आम्ही स्थान दिलेलं आहे. म्हणजे डॉक्टर खरे उपचार करतात आहे, रुग्णांना बरं करतात आहे, पण त्याच्या मागचे कलाकार, त्याच्या मागे कोण संशोधन करताय, लस कशा पद्धतीने विकसित होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आमच्या पुढारीच्या वाचकांना दिली. त्याबद्दल खरोखर आपल्या दोघांचे आभार. निश्चितच भविष्यकाळात पुढारी तुमच्या सोबत राहील, तुमच्या सूचनांचे मार्गदर्शन घेत राहील आणि वेळ पडल्यास आम्ही तुमची पुन्हा इंटरव्ह्यू घेऊ. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद, तुमचे पण धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पुढारी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.